आज या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि स्टेजवरील मान्यवर, आपल्या शाळेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव खाडे, तळपाडे सर, मडके सर, तांबडे मॅडम, गायकवाड सर, बिदारी सर आणि इतर सर्व शिक्षक आणि जे विद्यार्थी आहेत, मी आज जिथे उभा आहे थोडंसं मी त्याच्याबद्दल बोलायला सांगेन की मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी. 1994 साली मी आपल्या शाळेतनं 10वी पास झालो. नंतर 96ला मी शास्त्र शाखेतनं 12वी पास झाले. हे मी जी आज एक्झाम घेतली का करतोय, कदाचित 94 किंवा 96 साली तुम्हाला जी संधी मिळाली ती मला संधी मिळाली असती तर मी खूप पुढे जाऊ शकलो असतो. एक खंत आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षाबद्दल बोलताना मी एक दोनच गोष्टीमध्ये सांगू शकतो की स्पर्धा परीक्षा का घेतली जाते. तर स्पर्धा परीक्षा घेतली जाते म्हणजे आज झाले की सगळे लोक शिकतात. आज एक 50 पोस्ट निघाले, 5000 अर्ज येत आहेत. मग आता त्याच्यासाठी गाळणी प्रक्रिया 4950 जणांना गप्प बसवायचं. जर आपण इंटरव्ह्यू घेतलं की ऑफलाईन एक्झाम घेतली तर ते लोक त्याच्यात करप्शन झालं किंवा वी आर एलिजिबल, यांची ओळख होती म्हणून हा स्पर्धेत लागला, असे आरोप होतात. तर स्पर्धा परीक्षा ही पहिले गाळणी परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट किती लागतो? 1%, 2% लागतो. आता मी सांगतो की आज 2500 मुलांनी एक्झाम दिली. त्यातली मुलं याच्यातनं 100-200 मुलं जाऊ शकतात. म्हणजे प्रॉपर स्पर्धा परीक्षेत. पण तसं बघितलं तर आज शिक्षक व्हायचंय तरी TET एक्झाम आहे. तुम्हाला तलाठी व्हायचंय तरी त्यासाठी स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे आज कुठेही गेलं तरी स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही. तर स्पर्धा परीक्षांना झालं की काही जणांनी सांगितलं की स्पर्धा परीक्षा फक्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी, तर कृपया असा ग्रह करून घेऊ नका. फक्त त्या स्पर्धा परीक्षेचं एक जे चित्र असतं ते वेगळं असतं. नीटची एक्झाम जरी असली ज्याने आपण MBBS होतो, BABS होतो, ती एक स्पर्धा परीक्षा आहे. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल, IITला जायचं, ती स्पर्धा परीक्षा आहे. म्हणजे आमचा जो काळ होता तो सब्जेक्टिव्ह एक्झामचा होता, आता ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा काळ आलेला आहे. काळानुसार बदलणं, जो काळानुसार बदलतो तोच टिकतो. आता सर मोबाईल घेतात, मोबाईलवर एक उदाहरण सांगतो की 2012-14 साली मोबाईलमध्ये नोकिया ही कंपनी जगामध्ये एक नंबर होती की मोबाईल म्हणजे नोकिया. नोकिया हे नाव आहे फिनलंड मधल्या एक नदीवरून नोकिया नाव दिले गेले. त्यानंतर सॅमसंग कंपनी आहे. सॅमसंग हे नाव बहुतेक ती कोरियन कंपनी आहे, नदीवरचं नाव. तर असं होतं की 90% शेअर हा नोकियाचा होता ज्या मोबाईल इंडस्ट्रीमध्ये. आणि सॅमसंग खूप पुढे होते. पण नोकियाचं असं होतं की ठोकळेबाज, हा आमचा फोन आहे असाच बनला. सॅमसंग आलं, मग ऍपल आलं, ऍपलने अँड्रॉइड फोन आणलं, हे बदललेच नाही. त्यानुसार आता जर काळ बदलतोय, अभ्यासक्रम बदलतोय, तर आपल्यालाही बदलायला लागणार. बदल हा सृष्टीचा नियम आहे. जो बदल अंगीकारतो तोच आयुष्यात पुढे जातो. तर मला हे जाणवलं की आज जग बदलतंय. आपण मुंबईपासून 100 किलोमीटरवर आहोत, पण तसं बघितलं तर मला वाटतं आपण 10,000 किलोमीटर दूरीवर आहोत. आपल्याला जे काळ आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, आता ही घेतलेली ह्याप्रमाणे आपण प्री नीट आणि प्री IIT घ्यायचं पण आपला एक विचार चालू आहे. पण ती एक्झाम थोडी टफ आहे. त्यानुसार आपल्याला शिक्षकांना बसून आम्हाला थोडंसं त्याच्यातही स्टडी करायला लागेल. ही स्पर्धा परीक्षा आपण घेतलेली आहे, हे घ्यायचं. जे काही विवेचन हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हा जो पेपर आहे तो मी सेट केला, मी एक प्रयत्न केलाय. तो प्रयत्न करताना 15 मार्क जे होते ते भूगोलाशी निगडीत होते. पुढचे 15 मार्क होते ते इतिहासाशी निगडीत होते. त्यानंतर 10 मार्क हे अर्थशास्त्राशी आणि 10 मार्क हे संविधान, कॉन्स्टिट्यूशन. तर माझं इथे मी थोडे ब्रेक घेतो की कॉन्स्टिट्यूशन आहे. स्पर्धा परीक्षेला जात असेल तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा सिलेबस
900 किंवा 1100 मार्कांचा असतो, पण तिथे 100 मार्क संविधानाला असतात. कॉन्स्टिट्यूशन एवढी महत्वाची गोष्ट आहे. खरं सरांनी सांगितलं, माझं म्हणणं होतं की तुम्ही वही पेन आणला असं, मी असं नाही म्हणत, मी सांगतो ते तुम्ही लिहून ठेवलं असं नाही, तुम्हाला कदाचित हे जर आपण शूटिंगही करतोय ते नंतर तुम्हाला बघायला मिळेल. तर संविधान आहे ना, एक खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जगावचे अधिकार काय, तुम्ही काय करू शकता हे संविधानामुळे माहिती होतं. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काय आहे की सिलेबस एक ठरलेला आहे, 480 481 आर्टिकल्स आहेत. ते आर्टिकल्स एकदा तुम्ही समजावून घेतले, बाहेर नाही म्हटलं, समजावून घेतले तर 100 पैकी तुम्ही 90 स्कोर करू शकता. आता मी जेव्हा पास आउट झालो तेव्हा मला अर्थशास्त्रानं खूप आवड जायचं, कारण मी सायन्सचा विद्यार्थी होतो. त्यामुळे मला अर्थशास्त्रामधलं काही जमत नव्हतं. मी बघितलं, अरे आपण लॉ केलेले, वकिली केलेले, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय, सायन्सचं बॅकग्राऊंड होतं. मग मी कॉन्स्टिट्यूशन नीट वाचून काढलं, आधी वाचलं. तुम्हाला सांगतो की 100 प्रश्नापैकी 90 प्रश्न मला आले. म्हणजे एक हा सिलेबस कोणासाठीच नाही, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे म्हणजे आर्ट्स वाल्यासाठी असं नाहीये. आता 50 मार्क आले, 15 मार्क जे होते पुढचे ते सायन्सवर होते, 5 भौतिकशास्त्र, 5 रसायनशास्त्र आणि 5 जीवशास्त्र. नंतर एक 5 गणित होते, एक सीसॅटचा पेपर असतो, तो आता आपण नंतर घेऊया. म्हणजे हा जनरल नॉलेजचा पेपर झाला. पण तुम्हाला प्रिलिम एक्झाम असते, प्रिलिम एक्झाम तुम्ही क्रॅक केली तरच तुम्हाला मेन्सला बसतात. तर 5 जे मार्क आहेत ते 5 मार्क आहेत ते तुमच्या बेसिक गणितासाठी. तुमचे 10 मार्क होते ते तुमचं गाव, तुमचा शहापूर तालुका, तुमचा ठाणे जिल्हा याच्याशी संबंधित होते. ते का दिले ते मी पुढे सांगतो. नंतर 10 मार्क मराठी ग्रामर आणि 10 मार्क इंग्लिश ग्रामर. जे 71 ते 80 प्रश्न होते ते तुमच्या शहापूर तालुक्याशी आणि जिल्ह्याशी निगडीत होते. तर याचं महत्व काय, तुम्ही प्रिलिम पास झाले, तुम्ही मेन्स पास झाले की इंटरव्ह्यूचा भाग आहे. इंटरव्ह्यूच्या भागाच्या वेळेस आता आपण समजूया की तळपाडे सर आणि काळे साहेब बसलेत, हे तुमचं इंटरव्ह्यू घेणारं मंडळ. ते पहिले तुमचा बायोडेटा चेक करतात. बायोडेटामध्ये तुमचं नाव बघतं, गाव बघतं आणि गावावर प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मग गावावर प्रश्न आला, तुमचं गाव कुठे आहे, तुमच्या गावाच्या बाजूला काय, तुम्हाला प्रश्न विचारतात. समजा आता माझं गाव बिरवाडी आहे, बिरवाडीजवळ काय, भातसा धरण. त्यांना लक्षात आलं की मग ते भातसा धरणावर सुरुवात करतात. म्हणजे धरण कधी बांधलं गेलं, किती उंचीचं आहे, काय हे धरण बांधण्याचं कारण काय, आणि त्याबद्दल तुम्हाला एखादा असा प्रश्न विचारतात का तुम्हाला तो माहिती नसतो. म्हणजे आता जस्ट सांगतो की भातसा धरणाचे बहुतेक वडिलांना माहिती, माधवराव चितळे हे पहिले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. आता माधवराव चितळे हे बहुतेकांना नाम माहिती असेल किंवा ऐकलेलं असेल. माधवराव चितळे हे पश्चिम घाटाबद्दल जी समिती बनवली गेली होती त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे माधवराव चितळेंचा आणि भातसाचा आणि माझा संबंध कसा आहे ते एक्झामिनर काढतात. आणि ही एवढी महत्वाची गोष्ट आहे की त्यांना एकदा लक्षात आलं, त्याच्यामध्ये स्पार्क यायला माहिती आहे. 75 100 पैकी 75 मार्क देतात इंटरव्ह्यूला आणि कधी कधी 15 मार्क पण देतात. त्यासाठी तो मधला भाग ठेवला. इंटरव्ह्यूला एक लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला गेल्यावर थापा मारू नका, हा माधवराव चितळे इथे राहत होते, तिथे राहत होते. कारण समोरचा एक्झामिनर आहे ना, तर तुमच्यासारख्या 1000 लोकांना इंटरव्ह्यू घेऊन तिथे बसलेला असतो. हे एक उदाहरण दिलं माधवराव चितळेंचं की कसा संबंध जोडला जातो. मी ज्यांच्याकडनं थोडी प्रेरणा घेतली आणि ही एक्झाम द्यायला सुरुवात केली ते आपल्याच तालुक्यातील वैभव सापडे, ते आता BDO म्हणून आहेत तलासरी, ते भिवंडीला होते. मग त्यांना एक्झाम देताना तुम्ही राहता कुठे, भिवंडी विचार. मग भिवंडीचा आणि जगन्नाथ शंकर शेट्टी यांचा काय संबंध हे विचार. माझे मित्र होते, म्हणजे मी अभिवाण्यासाठी वाचून गेले होते. जेव्हा भिवंडीला दंगल झाली पूर्वी तेव्हा जगन्नाथ शंकर शेट्टींनी ती दंगल शमवली होती. म्हणजे अशा गोष्टी विचारल्या जातात. आता पहिले लक्षात ठेवा, कोणाला सर म्हणाले पण बॅच तयार करू, पण ज्यांना 60 मार्क मिळाले ते खूप हुशार आहेत आणि ज्यांना 16 पडले ते कमी असं नाहीये. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पहिले लक्षात ठेवा, देयर इज नो सिलेबस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुम्ही जर ठरवाल का मला शिवाजी महाराजांचं सगळंच माहिती आहे, तर ते विचारतील की शिवाजी महाराज समजा लखुजी जाधव आहे, त्यांचे आजोबा होते, त्यांच्या पत्नीचं नाव सांगा. काय प्रश्न आहे कोणालाच माहित नाही. एखादा वाटेल की बाबासाहेब आंबेडकर बद्दल मला सर्व माहिती आहे. एखादा असा प्रश्न विचारतो की बाबासाहेब आंबेडकर
चे माध्यमिक शिक्षकाचं नाव सांगा, काय प्रश्न विचारले ते सांगता येणार नाही. त्यामुळे वाचत राहा, वाचा, त्याची टिप्पणी काढा. आज मी इथे जे काय तुम्हाला बोलेल, समजा अनालिसिस करेन, हे जमवून ठेवा. तुम्हाला जर UPSC क्रॅक करायची आहे तर कमीत कमी तुमचे स्वतःचे 1 लाख प्रश्न तयार पाहिजे, वाचलेले किंवा मनामध्ये तयार पाहिजे, किंवा तुम्ही त्या प्रश्नात गेलेले पाहिजे. आता काही पुस्तकं तुम्ही, आम्ही तर तुम्हाला शिकवूच, पण तुम्ही तुमचे एक ग्रुप बनवा. आता तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, काही एखादा प्रश्न टाका, अरे याचं उत्तर काय, समोरच्याला विचारा आणि ते सेव्ह ठेवा. कारण मी आता इथे बोलून जाईल, मी तयारी करू नये, कुठे सांगेल काही प्रश्न मला माहिती आहेत, मी तयारी करून आलो, उद्या मला हे राहतील का लक्षात. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मेन काय, अभ्यास सगळे करतात. आता आपल्याला इथे वाटतं की अभ्यास केलेला आहे. आता ही एक्झाम आहे, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. जी मेन एक्झाम आहे ते निगेटिव्ह मार्किंग येतंय, तो एक हे होते, अरे आता लिहू का नको लिहू. त्यामुळे तुमचा सराव खूप मेन आहे. सर जसं म्हणाले की 5वी पासून सुरुवात आहे, 5वी आपण 8वी पासून 9वी पासून सुरू करूया. तर आमचं असं नियोजन आहे की 9वीच्या वर्गांसाठी प्रथम सत्रात 1, द्वितीय सत्रात 1, 10वीला 2, अशा 12वी पर्यंत जेव्हा आमचा विद्यार्थी खाडे विद्यालयातला बाहेर जाईल किंवा शापूर लोक एज्युकेशन सोसायटीमधला बाहेर जाईल, त्यांनी कमीत कमी अशा 8 एक्झाम दिलेल्या पाहिजे. त्या 8 एक्झामचं आम्ही त्यांना अनालिसिस करून देणार. आता मी जास्त काय बोलत नाही. आता हे मी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिली, तुम्ही उत्तरं दिली, पण ही उत्तरं नक्की बरोबर आहेत का, त्यामागचं लॉजिक काय, हे समजावण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये मी जो प्रश्न आहे तो मराठीतनं वाचतोय आणि त्याचा आन्सर सांगतो. कारण इंग्लिशमध्ये वाचायला गेलं त्याला खूप वेळ लागेल, आणि त्याचं उत्तर बरोबर आहे का, त्याच्या मागचं लॉजिक काय हे तुम्हाला सांगतो. सामान्य ज्ञानाची परीक्षा आपण 17/8/2024 रोजी कंडक्ट केलेली आणि जवळजवळ 2,500 मुलांनी आपल्या संस्थेतल्या ती एक्झाम दिलेली. आपल्या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न होता की विंध्य पर्वतरांगा भारतातील कोणत्या राज्यात आहेत. त्याचं जे पर्याय होते, अ राजस्थान, ब मध्य प्रदेश, क उत्तर प्रदेश आणि ड बिहार. तर इथे थोडंसं एक मुख्यतः यायला पाहिजे होतं, तो शब्द एक स्किप झाला. त्याचं बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. अरवली पर्वतरांगा आहेत, ह्या जवळजवळ 1086 किलोमीटर पसरलेले आहेत. त्या मध्य प्रदेशमधून सुरू होऊन वाराणसी पर्यंत पसरलेले आहेत. आता विंध्य पर्वतरांगा किती महत्वाचं आहे, आपण राष्ट्रगीत म्हणताना 2च पर्वतांचं राष्ट्रगीतामध्ये वर्णन आहे, विंध्य हिमाचल, यमुना गंगा. म्हणजे यमुना आणि गंगा या नद्यांना जेवढं महत्व आहे तेवढं विंध्य पर्वताला महत्व आहे. विंध्य पर्वत हे पुराणकालीन पर्वत आहेत. जेव्हा रामायण महाभारतामध्ये आर्यावर्त होतं, तर आर्यावर्ताची दक्षिण सीमा आहे ही विंध्य पर्वत होतं. आणि विंध्य पर्वताचं अजून एक महत्वाचं असं भौगोलिक महत्व आहे की गंगा यमुना यांची जी प्रणाली आहे, नदी प्रणाली आहे, ती नदी प्रणाली आणि दक्षिण भारतातल्या किंवा मध्य भारतातल्या नदी प्रणालीचा जो दुभाजक आहे. आता ही गोष्ट तुम्ही एक पेन पेन्सिल आणण्यासाठी तुम्ही नोट केलं असतं. म्हणजे एका प्रश्नामध्ये आपण जवळजवळ 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती झाली. तर दुसरा प्रश्न होता की जागतिक तापमानवाढीशी खालीलपैकी कोणता वायू निगडीत नाही. ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो त्याच्याशी कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरोकार्बन, फ्लोरोकार्बन्स आणि सल्फर हेक्साफ्लोराईड हे निगडीत आहेत. हे त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम करतात की याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस चा इफेक्ट जास्त मिळतो. आता प्रश्न होता का निगडीत नाही. ओझोन हा निगडीत आहे पण पॉझिटिव्ह आहे. ओझोनचा थर जर व्यवस्थित राहिला स्ट्रॅटोस्फिअर मध्ये म्हणजे ट्रोपोस्फिअरच्या दुसऱ्या स्तरामध्ये, तर त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत नाही. मग आता बाकीचे आहेत ते निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात, एक पॉझिटिव्ह करतात. मग याच्याशी कुठला पर्याय निगडीत नाही, तो ऑक्सिजन. ऑक्सिजन, ओझोन आहे. ओझोन कायमचा त्या स्थितीत राहत नाही. ओझोन कसा बनतो, ऑक्सिजनचे 3 अणू येऊन एक ओझोन बनतो. O2 + O निओनाटल ऑक्सिजन, याचे O3 होतो.
आणि ही रिव्हर्सिबल असते. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ही होत असते की ओझोन पासून ऑक्सिजन बंद नाही होणं, पण तिथे की आता आपण जे रेफ्रिजरेटर सुरू केले, फ्रीज वापरणं सुरू केले, त्याच्यामधून परत फ्लोरोकार्बन्स तयार होतात, हे जातात आणि ही सायकल ते ब्रेक करतात आणि ओझोनला होल एक असं छिद्र होतंय. तर ते ओझोनला छिद्र ते अंटार्क्टिका खंडाच्या इकडे जवळजवळ एक खंडा एवढं छिद्र पडलेलं आहे. म्हणजे मानवाने काय केलंय त्याच्यामुळे जागतिक तापमान वाढ होते. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की डी ऑक्सिजन. तिसरा प्रश्न आहे की कोणत्या ग्रहाला पृथ्वीची जोडी बहीण म्हटले जाते. त्याचा पर्याय होता अ मंगळ, ब शुक्र, क बुध आणि ड शनी. तर साधारण आपल्याला असं वाटतंय की मंगळ, पण त्याचं उत्तर मंगळ नसून शुक्र आहे. मंगळ आहे, मंगळावर जीवसृष्टी होती असं मानलं जातंय. मंगळाला 2 उपग्रह आहेत, पण शुक्राला उपग्रह नाही. शुक्राला पृथ्वी जोडी म्हणून देण्याचं महत्वाचं कारण म्हणजे शुक्र आहे, त्याचं वस्तुमान आणि आकारमान हे पृथ्वीसारखं आहे. पृथ्वीची त्रिज्या ही 6371 किलोमीटर आहे, तर शुक्राची जी त्रिज्या आहे ती 6551.8 किलोमीटर आहे. आता शुक्र अजून काही महत्वाचं आहे की शुक्रावर जे त्याचा आकार म्हणजे पृथ्वीच्या 80-81% आणि पृथ्वी आपण जे दिवस म्हणतो पृथ्वीच्या दिवसाप्रमाणे, तर शुक्र हा असा आहे की थोडंसं वेगळं आहे. तिथे दिवस आणि वर्ष ही खूप वेगळी आहे. शुक्रावरचा जो एक दिवस आहे तो पृथ्वीच्या 243 दिवसाशी निगडित आहे, पण जे वर्ष आहे ते 225 दिवसाचंच आहे. म्हणजे शुक्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 245 दिवस लागतात, पण सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला 225 दिवसच लागतात. त्यामुळे हे जे आहे हे लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारला जाणार. अजून महत्वाचं आहे की आपली पृथ्वी ही स्वतःभोवती 23.5 अंशांनी कललेली आहे, पण शुक्र जो आहे तो 177.36 जवळजवळ असा फिरतोय. आणि शुक्राचं एक महत्वाची गोष्ट आहे की पृथ्वी जरी आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवताना आणि पश्चिमेकडे मावळताना दिसत असला तरी पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पण शुक्र हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून टाका की शुक्राला खूप महत्व आहे. जेव्हा तुम्हाला ग्रहमालेबद्दल काही प्रश्न विचारले जातील तेव्हा शुक्रावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा. आणि आपण शुक्राला शुक्र तारा म्हणतो. शुक्र तारा नाहीये, पण तो खूप दैदिप्यमान आहे, त्यामुळे त्याला कवी कल्पनेने शुक्र तारा म्हटलं जातं. आता एक पर्याय होता शनी. तर शनीचा एक उपग्रह टायटन. हा टायटन उपग्रह आहे ना, हा एक लक्षात ठेवा का हा पृथ्वीसारखा आहे. त्याचं वस्तुमान, आकारमान आणि तिथे मिथेनचं, कारण जीवसृष्टीसाठी मिथेन आणि ऑक्सिजनची खूप गरज आहे, तर तिथे मिथेनचे क्लाउड्स म्हणतात, म्हणजे ढग आहे. तर दुसरं सूर्यमालेमध्ये कुठे जीवसृष्टी असेल तर टायटन या उपग्रहावर असावी असा एक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यानंतर आपला चौथा प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या देशाचा विषुववृत्तीय हवामान प्रदेशामध्ये समावेश होत नाही. आता विषुववृत्तीय हवामान प्रदेश जे आपलं विषुववृत्तीय आहे त्याच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूला 10 ते 15 अक्षांशापर्यंतच्या ज्या प्रदेशाला विषुववृत्तीय हवामानाचा प्रदेश म्हणतात, त्याच्यामध्ये मलेशिया, ब्राझील आणि इंडोनेशियाचा समावेश होतो. साधारणतः तिथे रोगट हवामान असतंय, खूप उष्णता असते, दुपारनंतर पाऊस पडतो. तर आता याच्यामध्ये नसलेलं उत्तर ड म्हणजे भारत. भारतामध्ये आपण मान्सून हा शब्द नेहमी ऐकतो. मोसमी हवामान प्रदेशाचा भारत हा देश आहे. आता हे मोसमी हवामान आहे हे कुठल्या वाऱ्यांशी संबंधित आहे याच्याबद्दल कोणी काही सांगू शकतं? ज्यांना माहिती असेल त्यांनी बोट वर करावं. मोसमी वारे ते व्यापारी वारे यांच्याशी संबंधित आहे. आता फेरेलचा नियम काय, घरी जाऊन थोडं वाचा. जेव्हा विषुववृत्ताकडनं हे वारे येतात तेव्हा ते दिशा बदलतात. तर थोडं तुम्ही वाचा, मी सगळं काही सांगत नाही, नाहीतर काय होईल ते फिडअप केल्यासारखं होईल. नंतर 5वा प्रश्न होता की जम्मू व काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे. त्याचे पर्याय होते अ झेलम, ब चिनाब, क रावी आणि ड सतलज. तर त्याचं उत्तर आहे झेलम. आता एक
त्याच्यामध्ये सांगतात की सतलज नदी आहे, सतलजची उपनदी बियास आहे. एवढे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे सिंधूच्या उपनद्या आहेत सतलज वगैरे, पण बियास आहे तो एक प्रश्न येतो. बियास नदी ही डायरेक्ट जाऊन सिंधू नदीला मिळत नाही. कारण प्रश्न आहेत ना की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला म्हणजे ऑड्स शोधायला हे करा, इव्हन्स कोणीच विचारत नाही. हे पहिलं तुमचं एक मनामध्ये हे करा. आता हे होतं की गंगा नदीच्या मुखाशी असलेल्या जगातील सर्वात मोठ्या त्रिभुज प्रदेशात कोणते राष्ट्रीय व्याघ्र अभयारण्य स्थित आहे? त्याचं पहिला पर्याय होता बांदीपूर, दुसरा सुंदरबन, तिसरा कान्हा आणि चौथा ताडोबा. तर त्याचं उत्तर आहे सुंदरबन. आता त्याच्यामध्ये जे बांदीपूर आहे, बांदीपूर हे कर्नाटकामध्ये आहे, नंतर कान्हा मध्य प्रदेशामध्ये आहे आणि ताडोबा आणि अंधारी. अंधारी हा अभयारण्य पण दोघांना मिळून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तो महाराष्ट्रामध्ये. सुंदरबन हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्याचं नाव आहे ते सुंदरी. हे पाणथळ जागेमध्ये येणाऱ्या झाडावरनं सुंदरबन हे नाव दिलेलं आहे. आणि सुंदरबन मध्ये बेंगाल टायगर्स सापडतात आणि आपला राष्ट्रीय प्राणी बेंगाल टायगर आहे. आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का बेंगाल टायगर अजून कुठल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आता तिथे थोड्यात जंगली चालू आहे. बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी पण बेंगाल टायगरच आहे. नंतर 7वा प्रश्न होता की खालीलपैकी कोणत्या राज्यातून गोदावरी नदी वाहत नाही? अ महाराष्ट्र, ब तेलंगणा, ग कर्नाटक आणि ड आंध्र प्रदेश. तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक. गोदावरी नदी हे त्र्यंबकेश्वर, आपण आता श्रावणी सोमवारला त्र्यंबकेश्वरला जातात, तर त्र्यंबकेश्वरच्या पूर्व भागावरनं गोदावरी उगम पावते आणि ती नदी पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये ती जाऊन मिळते. तर जो त्र्यंबकेश्वर पर्वत आहे त्याच्या पश्चिमेकडनं कुठली नदी वाहते? ती आपल्या शहापूर तालुक्यातनं पण जाते. कोणाला माहिती आहे? माहिती असेल तर बोट वर करा. वैतरणा नदी आहे. वैतरणा नदी उगम पावते, त्याच्यामध्ये अपार वैतरणा, मध्य वैतरणा आणि मिडल वैतरणा ही वैतरणा धरणं आहे. आणि ती नदी आहे ती पालघरच्या जवळ तानसा नदीला मिळते आणि खाडीतनं ती अरबी समुद्रामध्ये जाते. आता 8वा प्रश्न होता की भारतातील आकाराने सर्वात छोटे राज्य कोणते? आकाराने. तर त्याचे पर्याय होते अ सिक्कीम, ब गोवा, क मणिपूर आणि ड लक्षद्वीप. तर ह्यात लक्षद्वीप हा पर्याय निघूनच जाईल कारण ते केंद्रशासित प्रदेश आहे. तर आकाराने सर्वात छोटं राज्य हे गोवा आहे. गोव्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 3702 वर्ग किलोमीटर आहे. पण लोकसंख्येने सर्वात जर कमी राज्य 2011च्या जनगणनेनुसार आलं तर ते सिक्कीम आहे. सिक्कीमची 2011 लोकसंख्या ही 6,07,688 होती. तर पुढचा प्रश्न आहे की नागालँड या राज्याची अधिकृत राज्यभाषा कुठली आहे? अधिकृत ह्या शब्दावर आपण फोकस केलं पाहिजे. त्याचं पर्याय होता अ इंग्रजी, ब आसामी, क मणिपूर आणि ड नागामीज. तर बहुतेक आपल्याला वाटतं की नागालँड म्हणून नागामीज, तसं नाहीये. तर त्याची अधिकृत जी राज्यभाषा आहे ती 1967 साली त्यांनी स्वीकारली, ती इंडियन इंग्लिश आहे. आता असं का? आणि ह्याशिवाय अरुणाचल प्रदेशची पण अधिकृत राज्यभाषा इंडियन इंग्लिश आहे. नागालँडमध्ये नागा जातीचे लोक राहत असले तर तिकडे जी नागामीज आहे तिला स्पेशल लँग्वेजचा दर्जा आहे, पण ते धर्माने ख्रिश्चन आहे, त्यामुळे ते इंग्लिश पण बोलले जाते. अधिकृत राज्यभाषा आहे ती इंडियन इंग्लिश आहे. 10वा प्रश्न होता की सिंधू जल करार 1960 मध्ये कोणत्या 2 देशांमध्ये झाला? त्याचं पहिला पर्याय होता अ भारत अफगाणिस्तान, ब भारत चीन, क भारत नेपाळ आणि ड भारत पाकिस्तान. तर याचं उत्तर आहे भारत पाकिस्तान. सिंधू नदी, आता आपण काश्मीरचा प्रश्न वाटतो, तो काश्मीरचा प्रश्न का चाललाय? तो फक्त भूभागाचा प्रश्न नाहीये, तो या पाण्याचा जलाचा प्रश्न आहे.
बहुतेक लोकांना वाटतंय की लडाखमध्ये काहीच नाहीये, लडाखमध्ये अक्षरशः वाळवंट आहे, तरी पण चायना किंवा चीन एवढं का वाढतंय? तर त्याचं जे उत्तर आहे पाण्यामध्ये. सिंधू नदी आहे, सिंधू नदी कैलास मानसरोवर आहे, त्याच्या पश्चिमेकडनं उगम पावते आणि कैलास मानसरोवराच्या पूर्वेकडनं ब्रह्मपुत्रा नदी उगम पावते. ब्रह्मपुत्रा नदीचा खूप थोडा भाग आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये, पण बाकीचा भाग हा चीनमध्ये. काश्मीर प्रश्नाचं जे काही लडाख प्रश्नाचं उत्तर आहे या पाणी प्रश्नामध्ये पण येतं. 1960 मध्ये कराची येथे 19 सप्टेंबर 1960 रोजी भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल अयूब खान यांच्यामध्ये हा करार झाला. या करारानुसार ज्या सिंधू नदीच्या नद्या आहेत आणि उपनद्या आहेत, त्यामध्ये पूर्व भागातल्या ज्या नद्या आहेत रावी, सतलज आणि बियास, बियास सतलजची उपनदी आहे, त्यांचं पाणी भारताने वापरावं. हे पूर्ण पाणी त्यातला आता क्युसेक्स हे पाणी मोजण्याचं आहे, तेवढं किती क्युसेक्स, मिलियन क्युसेक्स भारताने घ्यावं ते ठरलं. आणि पश्चिमेकडच्या ज्या नद्या आहेत सिंधू, झेलम आणि चिनाब यांचं पाणी पाकिस्तानने घ्यावं. काश्मीर असं आहे की आता काश्मीरमध्ये आपल्याला पाकिस्तानला जेरीस आणायचं आहे, आपण भाकरा सारखी 2-4 धरणं बांधली तर पाकिस्तान जेरीस येऊन जाईल. कारण पाकिस्तानचं जे सगळं पाणी आहे, पाकिस्तान हा जवळजवळ पठाराचा किंवा मैदानाचा भाग आहे, पण तिथे ज्या नद्या जातात त्या नद्यांचे उगम स्थान आपल्याकडे. त्यामध्ये असाही हे आला होता, सूर आला होता की पाकिस्तान आपल्याला त्रास देतंय, तर ह्या नद्यांचं पाणी आपण अडवा. आणि चायनाने ब्रह्मपुत्रेचं पाणी आता अडवायला सुरुवात केलेली. कदाचित ते आज कळणार नाही, 20-25 वर्षांनी चायनाने काय केलंय याची झळ आपल्या पूर्वोत्तर राज्यांना बसेल. नंतर 11वा प्रश्न होता की पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ तापमानाच्या स्तराला काय म्हणतात? आता पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वातावरणाचे स्तर आहेत, त्यातला पहिला स्तर आहे तपांबर, मग मध्यमंडळ, मग स्थितांबर आणि अयनांबर. अयनांबरला थर्मोस्फिअर पण म्हणतात. तो जवळजवळ पृथ्वीच्या भोवती 500 किलोमीटर याच्यामध्ये वातावरण, जसं पृथ्वीपासून दूर जावं तसं वातावरण विरळ होत जातं. जे थर्मोस्फिअर आहे 450 किलोमीटर पसरले, त्याच्यापैकी 30 मैल ते 600 मैल यांना आयनोस्फिअर म्हणतात. आता आयनोस्फिअरचं महत्व काय? आपण जो FM रेडिओ ऐकतो, कधी बघितलं FM त्या फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर आहे, म्हणजे आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये रिफ्लेक्ट होता. म्हणजे मला इथनं बोलायचंय, समजा की इथनं श्रीलंकेमध्ये करायचंय, तर आपण सॅटेलाइटची पोझिशन बघतो, आपण इथनं फ्रिक्वेन्सी पाठवतो, त्या फ्रिक्वेन्सी जातात त्या रिफ्लेक्ट होतात. म्हणजे त्या आयनोस्फिअरचं एवढं महत्व आहे. आता आपल्याला जो तपांबर आहे, तपांबराची जी जाडी आहे पृथ्वीवर सगळीकडे सारखी नाही, ती 6 ते 18 किलोमीटर आहे. विषुववृत्तावर जवळजवळ ती 18 ते 20 किलोमीटर आहे आणि ध्रुवाजवळ ती 6 किलोमीटर पर्यंत कमी होते. तर विषुववृत्ताजवळ ती जास्त आणि ध्रुवाजवळ कमी, याचं उत्तर कोणी आपल्यापैकी देऊ शकेल? त्याचं उत्तर आहे की पृथ्वीचं परिवर्तन आणि तापमान. ध्रुवाजवळ परिवर्तनाचा तसा काही इफेक्ट होत नाही आणि तापमान हे मायनस मध्ये असते, त्यामुळे हवा आकुंचित पावते, त्यामुळे तिथं ते स्ट्रॅटोस्फिअरचं किंवा तपांबरचं ट्रोपोस्फिअरचं किंवा तपांबरची जी जाडी आहे ती कमी. त्यानंतर 12वा प्रश्न होता की कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणतात? अ गंडक, ब घागरा, क कोसी आणि ड चंबळ. याचं उत्तर आहे सी कोसी. याच्यातल्या ज्या गंडक, घागरा आणि कोसी आहेत ह्या गंगेच्या उपनद्या आहेत आणि त्या गंगेच्या पश्चिम बाजूने येणाऱ्या उपनद्या आहेत. आणि चंबळ आहे, चंबळ ही यमुनाची उपनदी आहे. आपण पूर इकडे अनुभवतो, पण जी कोसी नदी आहे तिला बिहारचा अश्रू म्हणतात. कोसी नदीला एका दिवसामध्ये 30-30 फूट पातळी वाढते आणि तेवढा पूर येतो. आणि दुसरं एक तिचं क्षेत्र आहे, आपल्याला माहिती आहे भातसा सातगाववर जाते, पण ती कमीत कमी 10 ते 50 किलोमीटर तिचा एरिया बदलते, पात्र बदलते. त्यामुळे बिहारला अक्षरशः बिहारची अर्थव्यवस्था आणि सर्व हे कोसी नदीवर अवलंबून आहे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये, जर कोसी नदी जर प्रकोप पावला तर बिहारचं हजारो करोडचं नुकसान होऊन जातं.
त्यानंतर आपला 13वा प्रश्न होता की खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे. त्यामध्ये पर्याय होते अ कृष्णा, ब वैतरणा, क तापी आणि ड उल्हास. तर त्याचं बरोबर उत्तर आहे कृष्णा. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते आणि बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. वैतरणा नदी मी मगाशी सांगितलं ती त्र्यंबकेश्वरला उगम पावते. तापी नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि उल्हास नदी ही माथेरान येथे उगम पावते आणि ठाण्याच्या खाडीमध्ये जाऊन ती अरबी समुद्राला मिळते. पुढचा प्रश्न होता 14वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण नाथसागर हे पैठण येथे कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे. नाथसागर धरण हे जायकवाडी धरण म्हणून पण फेमस आहे. तर त्याचे पर्याय होते अ कृष्णा, ब भीमा, ग गोदावरी आणि ड वैनगंगा. तर जे नाथसागर धरण आहे ते त्याचा पर्याय क गोदावरी नदीवर आहे. आणि त्याला नाथसागर का नाव दिले कोणी सांगू शकेल. पैठण तालुक्यामध्ये आपल्यापैकी कोणी सांगू शकेल, सांगा. नाथसागर हा एकनाथांची समाधी आहे. गुड, व्हेरी गुड. तुम्ही पण सांगत चला, घाबरू नका. कळलं नाही. याचा फायदा काय होईल का जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल ना, तुम्हाला येतंय पण बोलता येत नाही. तर नाथसागर हे नाव संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या नावावर देण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की अष्टविनायकच्या प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी कोणते मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित नाही. याचे पर्याय होते अ रांजणगाव, ब थेऊर, क मोरगाव आणि ड पाली. तर त्याचं उत्तर आहे ड पाली. अष्टविनायकला आपल्यापैकी कोण कोण गेलेलं आहे. अष्टविनायकामध्ये 8 गणपती मंदिरं आहेत आणि त्यांचं दर्शन एकत्र घ्यायला पाहिजे अशी एक धारणा आहे. त्याच्यामुळे त्यांना अष्टविनायक म्हटलं गेलेलं आहे. त्यापैकी 5 मंदिरं आहेत ती पुणे जिल्ह्यात आहेत. लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, थेऊर आणि मोरगाव. एक मंदिर आहे ते मंदिर अहमदनगर जिल्ह्यात आहे, सिद्धटेक. आणि पाली आणि महड हे रायगड जिल्ह्यात आहे. पाली हे सुधागड तालुक्यामध्ये आहे. ही गोष्टही आपल्याला माहिती पाहिजे. जर तुम्ही UPSC ला गेले तर तुमच्या घरामध्ये कदाचित गणपतीचं पेंडल असेल, काही असेल ते बघणार. अरे मग तू गणपती तुला आवडतं देव आहेत का, मग सांगा. म्हणजे काय विचारतील ते याचं म्हणजे लक्षात ठेवून द्या, काही विचारू शकतात. नंतर 16वा प्रश्न होता कावसची नानाबाई यांनी 1853 मध्ये पहिली कापड गिरणी भारतात कुठे सुरू केली. पर्याय होते अ सुरत, ब मुंबई, क भडोच आणि ड कोलकाता. तर त्याचं उत्तर आहे मुंबई. मुंबईमध्ये ताडदेव येथे ही पहिली कापड गिरणी स्थापन झाली. मुंबईमध्ये सूत गिरण्या किंवा कापड गिरण्या जास्त का स्थापन झाल्या कोणी सांगू शकेल. त्याचं हे होतं की भारतामध्ये कापूस खूप व्हायचा आणि मुंबईला दमट आणि उष्ण हवामान आहे. जर सूत जेव्हा बनवायला लागतं तेव्हा दमट हवामानामध्ये सूत चांगला बनतो. तर इंग्लंडमध्ये मँचेस्टर, आपण क्रिकेट मॅच मध्ये मँचेस्टर नेहमी शब्द ऐकतो. मँचेस्टर हे मांजरपाट आपल्याला मँचेस्टरच्या कापडासाठी हे आहे. तर महाराष्ट्रातील कुठल्या शहराला मँचेस्टर म्हणतात, म्हणजे महाराष्ट्राचं मँचेस्टर कोणी सांगू शकेल. त्याचं उत्तर आहे इचलकरंजी. नंतर 18वा प्रश्न होता की खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते. त्याचा पर्याय होता अ मूकनायक, ब बहिष्कृत भारत, क जनता आणि ड यंग इंडिया. तर 3 वृत्तपत्रे बाबासाहेबांनी सुरू केलेली होती, एक नव्हतं. त्यातलं मूकनायक होतं हे 1920 साली चालू केलं होतं. बहिष्कृत भारत हे 1927 साली आणि जनता हे 1930 साली. यंग इंडिया होतं हे महात्मा गांधींनी सुरू केलेलं होतं. ते 1919 ते 1931 पर्यंत सुरू होतं. म्हणजे आता मी मागेच म्हटलं की आपल्याला वाटतं की आपल्याला थोर पुरुषांबद्दल माहिती आहे, बाबासाहेबांबद्दल सगळं माहिती आहे. तर जेव्हा प्रश्न विचारले जातील ना तेव्हा विचारले हे वृत्तपत्र कधी चालू केलं, बाबासाहेबांनी ही पुस्तक कधी लिहिलं. म्हणजे आपल्याला एवढं डीप स्टडी करायला लागेल. मी तुम्हाला हे सांगतोय का आता तुम्ही इथनं गेल्यानंतर तुमचं एक म्हणते की दिशा दिसली पाहिजे. की अर्जुनाला जेव्हा द्रोणाचार्याने सांगितलं की लक्ष वेध कर,
सगळ्यांना मासा दिसला, फक्त अर्जुनाला त्या माशाचा डोळा दिसला. मी तुमच्यासमोर उभा आहे की सर म्हणत होते की गर्दी, म्हटलं गर्दी नसेल तरी चालेल, मला 20 लोक असतील तरी मी त्याच इंटेन्सिटी बोलणार आणि 2,000 असणार तरी त्याच इंटेन्सिटी बोलणार. फक्त मी जे बोललो याच्यात तुम्ही काय घेतलं हे जरी जानकारी माझ्यासाठी खूप आहे. नंतर एक पुढचा प्रश्न होता 19वा की कोणत्या शासकाने सन 1540 ते 1540 या त्याच्या 5 वर्षाच्या शासन काळात चांदीचा रुपया हे चलन भारतात पहिल्यांदा सुरू केले. त्याचे पर्याय होते अ बाबर, ब शेरशाह सुरी, क जहांगीर आणि ड अल्तमश. याचं उत्तर आहे शेरशाह सुरी. बाबर आल्यानंतर दिल्लीवर मुघल सत्ता झाली, पण मधल्या काळामध्ये हुमायूनला चौसा येथे 26 जून 1539 रोजी शेरशाह सुरीने हरवलं होतं आणि 1540 ते 1545 या 5 वर्षाच्या काळात तो दिल्लीचा सुलतान होता किंवा बादशाह होता. आणि त्या काळात त्यांनी चांदीचा रुपया तयार करून दिला. सर मला म्हटलं सर 5 वर्षाच्या काळात गेला तो रुपया देऊन गेला, म्हणजे आज रमार झाला. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर रुपयाबद्दल जर झालं तर शेरशाह सुरीची मकबरा किंवा कबर कुठे कोणी सांगू शकेल? हे प्रश्नावर प्रश्न कसा तयार होतो? तर त्याची कबर सासाराम बिहारमध्ये. आमचे वडील कधी सांगतो सासाराम मधनं कोण उभा राहतो, गाडीसाहेब सांगू शकले की सासाराम हे लक्षात ठेवा. सासाराम लोकसभेमधनं बाबू जगजीवन राम उभे राहायचे आणि त्यांचा रेकॉर्ड आहे सलग 36 वर्ष लोकसभेवर निवडून आलेले होते. बाबू जगजीवन राम हे 1978 ते 1900 जनता राजवटीमध्ये 2.5 वर्ष उपपंतप्रधान होते. मागच्या प्रश्नामध्ये एक सांगायचं राहून गेलं की बाबासाहेबांनी 4 वृत्तपत्र चालू केली, त्याच्यामध्ये एक प्रबुद्ध भारत पण होतं, ते फक्त मी सांगतोय. नंतर आपला 19व्या प्रश्नाकडे येऊया. सासारामधनं बाबू जगजीवन राम यांच्या नंतर त्यांच्या कन्या मीरा कुमार ह्याही निवडून यायच्या आणि त्या लोकसभेच्या बहुतेक पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या. म्हणजे एका प्रश्नावर तुम्हाला 5, 7, 7 प्रश्न येणार. तुम्ही प्रश्न तयार करा, तुमच्या मैत्रिणींना द्या, त्यांना विचारा. अलग लक्षात हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास होणं हे एका माणसाचं काम नाहीये, तिचं ग्रुप एफर्ट म्हणणे आपल्याला. नंतर तर 20वा प्रश्न आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? याचं उत्तर कोणी सांगू शकेल? त्याचे पर्याय होते क्लेमेंट ॲटली, ब विन्स्टन चर्चिल, क सर रॅम्से मॅकडोनाल्ड आणि ड नेव्हिल चेंबरलेन. तर त्याचं उत्तर आहे क्लेमेंट ॲटली. क्लेमेंट ॲटली 1945 ते 51 या कार्यकाळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते. विन्स्टन चर्चिल हे 1940 ते 45 आणि त्यानंतर 1951 ते 55 ह्या काळामध्ये पंतप्रधान होते. सर रॅम्से मॅकडोनाल्ड हे 1924 मध्ये 9 महिन्यासाठी होते आणि त्यानंतर 1929 ते 31 या कार्यकाळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते. आणि नेव्हिल चेंबरलेन हे 1937 ते 1940 या काळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न होता 21वा, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा सागरी किल्ला नाही? त्याचे पर्याय होते अ नळदुर्ग, ब सिंधुदुर्ग, क विजयदुर्ग आणि ड सुवर्णदुर्ग. तर त्याचा उत्तर आहे नळदुर्ग. नळदुर्ग हा सागरी किल्ला नसला तरी हा एका नदीमध्ये स्थित किल्ला आहे. मी स्वतः बघितलेला आहे. त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की पाणी भरलं की त्याच्यावरनं नर आणि नल असं काहीतरी 2 धबधबे वाहतात. तर तो जिल्हा आहे तो बोरी या भीमा नदीच्या उपनदीवर आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये. आता म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद नाव आणि आताच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तो जो किल्ला आहे तो स्थित आहे. 22वा प्रश्न होता की आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? त्याचा पर्याय होते अ राजाराम मोहन रॉय, ब मगो रानडे, क केशवचंद्र सेन आणि ड स्वामी दयानंद सरस्वती. तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती याचा पर्याय ड आहे. राजाराम मोहन रायांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्या ब्राह्मो समाजातनं एक गट वेगळा झाला आणि त्यांनी भारतीय ब्राह्मो समाज हा केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली 1866 मध्ये स्थापन केला.
मगो रानडे हे प्रार्थना समाजाशी निगडित होते. त्यांनी तो स्थापन नव्हता केलेला, तो आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला होता. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आहे त्याचे ते सहसंस्थापक होते. 23वा प्रश्न आहे की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळेस पहिले मुख्यमंत्री कोण होते? आता महाराष्ट्र राज्य निर्माण झालंय तर हे महाराष्ट्र राज्य हे मुंबई इलाक्यातला काही भाग, मराठवाड्याचा भाग हा हैदराबादच्या निजामाकडनं आला आणि विदर्भ आहे हा बेरर प्रांत किंवा मध्य प्रांतातनं अशा 3 प्रांतांचं मिळून आजचं आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. महाराष्ट्र राज्य हे 1 मे 1960 साठी निर्माण झालं. त्याचे पर्याय होते अ. मारुतराव कन्नमवार, ब. यशवंतराव चव्हाण, क. शंकरराव चव्हाण आणि ड. मोरारजी देसाई. त्याचं बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, ब. मारुतराव कन्नमवार हे 1960 ते 63 यशवंतराव चव्हाणांजवळ नंतर मुख्यमंत्री होते. मारुतराव कन्नमवार यांचं अकाली निधन झालं. तर मारुतराव कन्नमवार यांचं नाव कुठेच नाही, फक्त वरळी येथे कन्नमवार नगर आहे तर त्या ठिकाणी कन्नमवार साहेबांचं नाव दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य निर्माणासाठी मुंबई इलाका होता किंवा मुंबई प्रांत होता. त्याचे 1946 ते 1952 बाळासाहेब गंगाधर खेर हे पहिले मुख्यमंत्री होते आणि खेर साहेबांनंतर मोरारजी देसाई 1952 ते 1956 हे मुख्यमंत्री होते. आणि मुंबई इलाक्याचे किंवा प्रांताचे 1956 ते 60 यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 24वा प्रश्न आहे. 1857 चे उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? अ. लॉर्ड डलहौसी, ब. लॉर्ड हार्डिंग्स, क. लॉर्ड कॅनिंग आणि ड. लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर याचं उत्तर आहे क. लॉर्ड कॅनिंग. 1856 ते 62 या काळामध्ये ते भारतामध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय अशा 2 पदावर. 1856 ते 18 पर्यंत ते शेवटचे गव्हर्नर जनरल होते. ते गव्हर्नर जनरलचं नाव बदलून व्हाईसरॉय करण्यात आलं. म्हणजे 1858 ते 62 या काळामध्ये पहिले व्हाईसरॉय होते. 25वा प्रश्न होता की भारतातील कम्युनिझमचे पिता कोण होते? त्याचे पर्याय होते अ. एम. एन. रॉय, ब. मोहम्मद अली जिना, क. मदन मोहन मालवीय आणि ड. अॅनी बेझंट. तर याचं उत्तर आहे अ. मानवेंद्रनाथ रॉय. भारतामध्ये पहिला कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करणार तो कम्युनिस्ट पक्ष आपल्या भारतात पण नाही झाला, परदेशात स्थापन झाला. आणि त्यावेळेस ब्रिटिशांचा कम्युनिझमला आणि रशियाला विरोध होता. तर पहिला जे होते संस्थापक जे होते त्यामुळे त्यांना भारतातील कम्युनिझमचे पिता म्हटलं जातं. नंतर मोहम्मद अली जिना हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधनं ते मुस्लिम लीग मध्ये गेले. मदन मोहन मालवीय हे काँग्रेसमध्ये होते आणि अखिल भारतीय हिंदू महासभा याच्याशी संबंधित होते. 1915 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली. अॅनी बेझंट या होम रूल लीग मध्ये होत्या आणि त्या काँग्रेसशी संबंधित होत्या. सव्वीसावा प्रश्न होता की सन 1916 मध्ये लखनौ करार खालीलपैकी कोणत्या पक्षांमध्ये झाला? व काँग्रेस व अकाली दल, व काँग्रेस व मुस्लिम लीग, क. मुस्लिम लीग व द्रमुक पक्ष आणि ड. काँग्रेस व द्रमुक पक्ष. याचं उत्तर आहे काँग्रेस व मुस्लिम लीग. काँग्रेसची स्थापना ही 1885 मध्ये झाली. त्यावेळेस ॲलन ऑक्टिव्हियन न्यू ह्या माणसांनी स्थापना केली होती. मुस्लिम लीगची स्थापना 30 डिसेंबर 1906 मध्ये झाली. तेव्हा ढाक्याचे नवाब आगा खान यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली होती. द्रमुक पक्षाच्या आधी द्रविडर कझगम हा पक्ष होता आणि ईव्ही रामास्वामी पेरियार यांनी तो पक्ष स्थापन केलेला होता. आणि त्याच्यापासून अण्णादुराई यांनी 17 सप्टेंबर 1949 मध्ये आजच्या द्रमुक पक्षाची स्थापना केली. 28वा प्रश्न होता 27 खालीलपैकी कोण केरळ येथील 1924 सालच्या वायकोम सत्याग्रहाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे वीरा शिंदे. महाराष्ट्रातील वीरा शिंदे हे त्यावेळेच्या त्रावणकोर याच्यामध्ये एक
मंदिर होतं वायकम, त्या वायकम सत्याग्रहाशी ते संबंधित होते. आणि 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 या काळामध्ये वायकम सत्याग्रह झाला होता. 28वा प्रश्न आहे, 24 सप्टेंबर 1873 या दिवशी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? त्याचा पर्याय होते अ. मंगो रानडे, ब. लोकमान्य टिळक, क. गोपाळ गणेश आगरकर आणि ड. महात्मा ज्योतिबा फुले. तर सत्यशोधक समाजाची स्थापना याचं उत्तर आहे ड. महात्मा फुले. 29वा प्रश्न होता की ग्रामगीता कोणी लिहिली? त्याचे पर्याय होते अ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ब. गाडगे महाराज, क. साने गुरुजी आणि ड. नादो महाराज. तर याचं उत्तर होतं अ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांचं खरं नाव माणिकदेव बंधूजी इंगळे भट्ट असं होतं. त्यानंतर साने गुरुजींचं नाव पांडुरंग सदाशिव साने आणि नादो महाराजांचं नामदेव धोंडो महानोर होतं. गाडगे महाराजांचं नाव आपल्यापैकी कोणी सांगू शकेल? डेबोजी झिंगराजी जानोरकर. व्हेरी गुड. नंतर तिसरा प्रश्न होता ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थानावरील पोलीस कारवाईसाठी देण्यात आले होते? त्याचा पर्याय होता अ. काश्मीर, ब. हैदराबाद, क. जुनागड आणि ड. जोधपूर. तर काश्मीर, हैदराबाद या ठिकाणी पोलीस कारवाई किंवा सैन्य कारवाई करण्यात आली. जुनागड येथे तशी काही आपल्याला गरज पडली नाही. तर यापैकी जी हे आहे ऑपरेशन पोलो, ऑपरेशन पोलो हे 17 सप्टेंबर 1948 साली करण्यात आलं आणि सफल झालं आणि ते हैदराबाद या संस्थानाशी होतं. त्याला ऑपरेशन पोलो हे नाव का दिले म्हणजे कोणी काही सांगू शकेल? हैदराबादचा शेवटचा निजाम होता मीर उस्मान अली खान. त्यांची उंची कमी होती, 5 फूट 1 इंच उंचीचे होते, पण त्यांना पोलो खेळ खूप आवडायचा. आणि त्या काळामध्ये त्यावेळच्या जागतिक परिस्थितीत सगळ्यात जास्त पोलोची मैदानं ही हैदराबाद संस्थानामध्ये होती आणि त्याच्यावर म्हणजे कोड नेम देण्यात आला होता की ऑपरेशन पोलो. काश्मीरबद्दलही सैन्य कारवाई झाली. त्यावेळेस काश्मीरचे राजे हरिसिंग होते आणि नंतर आपण काश्मीर मुक्ती केली आणि काश्मीरचा भाग आपल्याकडे आला, पण काही भाग पाकिस्तानकडे राहिला आणि 1962 मध्ये लडाखचा काही भाग हा चीनने घेतलेला आहे. जुनागडमध्ये पोलिसी कारवाई झाली नाही, पण जुनागडचा जो नवाब होता तो पाकिस्तानमध्ये पळून गेला आणि पाकिस्तानमध्ये सामील व्हायची केली होती. तो जुनागडमध्ये फेब्रुवारी 1948 मध्ये जन्मात घेण्यात आला आणि जुनागड हे भारतामध्ये सामील झालं. तर जुनागडचे नवाबाचा मंत्री कोण होता? तो पाकिस्तानचा नंतर पंतप्रधान झाला. याच्याबद्दल काही सांगता येईल? पाकिस्तानचं काय कनेक्शन आहे? जुनागडचा मंत्री होता तो जुल्फिकार अली भुट्टो होता आणि ते जाऊन नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांना फाशी देण्यात आली आणि त्यांच्या कन्या बेनझीर भुट्टो या पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या होत्या. आणि आता बेनझीरचीही हत्या झाली आणि त्यांचे बिलावल भुट्टो आहे ते आता बहुतेक पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ना, पीपीपीचे आता जे सध्याचे हे आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे की जोधपूरचे राजा हनुवंत सिंग हे हिंदू होते, पण त्यांनी तेव्हाच्या पाकिस्तानमध्ये सामील होण्याची इच्छा प्रकट केली होती. म्हणजे हे ऑड लक्षात ठेवा. याच्यामध्ये कुठली संस्थानं पाकिस्तानमध्ये सामील होण्याची 4ही होती, पण जोधपूर हे संस्थान असं होतं की ते पाकिस्तान बॉर्डरच्या जवळ होतं. तिथे हिंदू राजा होता, पण त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील होण्याची इच्छा प्रकट केली होती. आता 31वा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते? पर्याय होते अ. समाजवादी, ब. भांडवलशाही, क. साम्यवादी आणि ड. मिश्र. तर आपण समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्हींची एकूण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली. त्याचं सगळ्यात कारण की आपण भांडवलशाही तर हे करू शकत, समाजवाद पूर्ण करू शकत नव्हतो. आपले पहिले पंतप्रधान होते नेहरू, यांच्या संकल्पनेतनं आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली. 32वा प्रश्न होता की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? पर्याय होते 15 ऑगस्ट 1947,
ब 26 जानेवारी 1950, क 1 एप्रिल 1935 आणि ड 26 नोव्हेंबर 1949. तर त्याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1935. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे आहे हे कोणी सांगू शकेल? नाही, मुंबईला आहे. मुंबईला केव्हा गेलास तर मुंबईचं आपण फोर्ट एरियामध्ये तिथे मुख्यालय आहे. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईमध्ये, ठीक आहे. त्यानंतर जी रिझर्व्ह बँक होती ती रिझर्व्ह बँक 1948 पर्यंत इतर 2 देशांची पण रिझर्व्ह बँक सेंट्रल बँक होती. तर त्याच्यामध्ये जून 1948 पर्यंत पाकिस्तानची सेंट्रल बँक म्हणून काम केलं. स्वातंत्र्यानंतर पण जून 1948 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पाकिस्तानची रिझर्व्ह बँक होती. त्यासकट अजून एक देशाची, कारण तेव्हाचा ब्रिटिश इंडिया होता, त्याच्यामध्ये बर्मा म्हणजे आताचा ब्रह्मदेश हा देश होता. 1935 ते 1947, एप्रिल 1947, 1935 ते एप्रिल 1947 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बर्माची पण रिझर्व्ह बँक होती. पण त्याच्यामध्ये 1942 ते 45 या काळामध्ये जपानने तिथे आक्रमण करून ते जापनीज आधिपत्याखाली होतं. पण तेवढा काळ ती रिझर्व्ह बँक बर्मासाठी काम करत नव्हती. तर 33वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? अ जीएसटी, ब आयकर, क व्हॅट आणि ड अबकारी कर. तर याचं उत्तर आहे की जीएसटी, व्हॅट आणि अबकारी कर हे अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि आयकर आहे हा डायरेक्ट टॅक्स आहे. 34वा प्रश्न होता की स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? त्याचे पर्याय होते अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब श्यामाप्रसाद मुखर्जी, क मौलाना आझाद आणि ड आर के शनमुखम चेट्टी. तर याचं उत्तर आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर के शनमुखम चेट्टी होते. भारत स्वतंत्र व्हायच्या आधी एक आंतरिक सरकार बनवलं गेलं. त्या आंतरिक सरकारचे पहिले अर्थमंत्री लियाकत अली खान होते. लियाकत अली खान हे 19 ऑक्टोबर 1946 ते 14 ऑगस्ट 1947 हे अस्थायी सरकारमध्ये भारताचे अर्थमंत्री होते. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले. परंतु 1951 त्यांची हत्या करण्यात आली. श्यामाप्रसाद मुखर्जी जे होते ते इंडस्ट्री आणि सप्लाय ह्या मंत्रालयाचे मंत्री होते. आता कॉमर्स आणि इंडस्ट्री म्हणजे वाणिज्य आणि कंपनी असं हे आहे. मौलाना आझाद हे पहिले शिक्षण मंत्री होते. जर 35वा प्रश्न की जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता आहे? याचं उत्तर कोणाला सांगता येईल? आत्ताच्या घडी भारत आहे. त्याचे पर्याय होते अ चीन, ब पाकिस्तान, क भारत आणि ड अमेरिका. तर त्याचं उत्तर आहे क भारत. एप्रिल 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142,57,75,850 झाली आणि त्यानंतर आपण जगामध्ये 1 नंबर झालो लोकसंख्येमध्ये. 36वा प्रश्न की खालीलपैकी कोणत्या वस्तूवर सर्वात जास्त कर आकारला जातो? पर्याय होते अ दूध, ब मीठ, क औषधे आणि ड वातानुकूलन संयंत्र. तर त्याचं उत्तर आहे ड वातानुकूलन संयंत्र म्हणजे एसी वर सर्वात कर आकारला जातो. दुधावर तसा काही कर नाही, पण दूध पॅकिंगचं दूध आहे त्याच्यावर आता 5% जीएसटी घेतले जाते. मिठावर कुठल्याही प्रकारचा कर नाहीये. औषधांवर 5 ते 18% कर आहे आणि वातानुकूलन संयंत्र आहे त्याच्यावर 28% जीएसटी. याच्या मागची संकल्पना आहे की ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत. जीवनावश्यक वस्तू या लोकांना स्वस्तामध्ये किंवा इझिली अवेलेबल झाल्या पाहिजेत, त्यामुळे त्यांच्यावर कर कमी आहे. आणि ज्या मौजेच्या किंवा हौसेच्या वस्तू आहेत त्याच्यावर जास्त कर ठेवला जातो. पुढचा प्रश्न होता 37वा की वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता? पर्याय होते अ विमान मार्ग, ब जलमार्ग, क रस्ते मार्ग, ड रेल्वे मार्ग. त्याचा पर्याय आहे जलमार्ग ब. जलमार्ग सर्वात स्वस्त का? याचं उत्तर कोणी सांगू शकेल? खर्च म्हणजे रस्ते वगैरे रेल्वे मेंटेनन्सचा खर्च कमी आहे. जहाज बांधणीचा खर्च आहे, पण जहाज खूप विस्तृत असतं त्यामुळे माल न्यायला, माणसं न्यायला त्या मानामध्ये रिलेटिव्हली खर्च कमी येतो. 38वा प्रश्न की पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे स्थित आहे? त्याचे पर्याय होते अ छत्रपती शिवाजी टर्मिनस, ब सुरत, क चर्चगेट आणि ड वांद्रे. तर त्याचं उत्तर आहे चर्चगेट. आजच्या वेळेला रेल्वे डिपार्टमेंटच्या 70 डिव्हिजन आहेत
आणि 19 झोन्स आहेत. आता 19वा झोन्स आहे तो कलकत्ता मेट्रोला एक 19वा झोन केलेला आहे. तर चर्चगेट आहे हे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे, पश्चिम झोनचं, आणि CST आहे ते मध्य रेल्वेचं आहे. हा प्रश्नही लक्षात ठेवा. आता तुमच्यातली काही लोक रेल्वेमध्ये एक्झाम असतील, रेल्वेच्या एक्झाम असतात तेव्हा रेल्वे स्पेसिफिक असते, तर हा प्रश्नही लक्षात ठेवा. कारण रेल्वेमध्ये खूप चांगली संधी आहे, रेल्वेची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते, त्यासाठी त्या दृष्टीने तुम्हाला विचार करते. 39वा प्रश्न होता की खालीलपैकी नगदी पीक कोणते आहे? अ ऊस, ब भात, क गहू आणि ड ज्वारी. त्याचं उत्तर आहे ऊस. ऊस हे नगदी पीक आहे. बाकीची पीक आहे ती आपल्याला आवश्यक पीक आहे, आपण रोजच्या खाण्यामध्ये त्यांचा उपयोग करतो, पण ऊस असं आहे ते नगदी पीक आहे. 40वा प्रश्न आहे की भारतात सर्वात जास्त ज्वारी उत्पादन करणारे खालीलपैकी राज्य कोणते? त्याचे पर्याय होते अ राजस्थान, ब मध्य प्रदेश, क कर्नाटक आणि ड महाराष्ट्र. तर त्याचा पर्याय ड महाराष्ट्र. सर्वात जास्त ज्वारी उत्पादन कर्नाटक पण आहे, पण कर्नाटकपेक्षा आपण जास्त करतो. आणि त्यामध्ये एकच आता सांगतो की ज्वारीचं उत्पादन आता कमी होत चाललेलं होतं, परंतु आता डायबिटीस आणि इतर रोगांमुळे ज्वारी खूप गुणकारी आहे, त्यामुळे डायबिटीसला आता मागणी वाढत चाललेली आहे. डायबिटीसमुळे ज्वारीची मागणी वाढत चाललेली आहे. 41वा प्रश्न होता खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो? ब 26 जानेवारी, ब 26 नोव्हेंबर, क 24 जानेवारी आणि ड 15 ऑगस्ट. त्याचं उत्तर होतं ब 26 नोव्हेंबर. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस का म्हणतात हे कोणी सांगू शकेल? त्याचं उत्तर आहे की 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मसुदा समितीने आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, म्हणजे आता त्याला शब्दात त्याला ती हँडओव्हर केली आणि ती 26 जानेवारी पासून प्रजासत्ताक लागू झाली. त्यामुळे संविधान दिन हा 26 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे की 42वा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती विधान परिषद सदस्य आहेत? त्याचा पर्याय अ 288, ब 76, ग 78 आणि ड 543 असे पर्याय होते. त्याचं उत्तर आहे 78. इथे विधानसभाने विधान परिषद सभासद विचारले होते की महाराष्ट्रामध्ये 78 विधान परिषद सदस्य आहेत. यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती सभासद कोणी सांगू शकेल? विधानसभेमध्ये आमदार 288 आहे. यापूर्वी 289 असायचे. एक आहे तो अँग्लो इंडियन सभासदांसाठी एक सभासद राहायचा. लोकसभेमध्ये 543 सभासद होते, पण अँग्लो इंडियन साठी 2 होते. परंतु आता 126वी घटना दुरुस्ती विधेयक 2019 त्याला 140वी घटना दुरुस्ती झाली आणि जानेवारी 2020 पासून हे सदस्यत्व रद्द करण्यात आले. पूर्वी आर्टिकल म्हणजे अनुच्छेद 331 नुसार राष्ट्रपतींना 2 अँग्लो इंडियन सभासद नेमण्याचा अधिकार होता आणि महाराष्ट्रामध्ये एक अँग्लो इंडियन सभासद नेमण्याचा अधिकार हा राज्यपालांना होता. त्यानंतर 43वा प्रश्न उपराष्ट्रपती पदासाठी उभे राहण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? त्याचे पर्याय होते अ 25, ब 21, क 30 आणि ड 35. तर त्याचं उत्तर आहे ड 35. 25 वर्ष हे लोकसभा आणि विधानसभेसाठी आहे, 21 वर्ष हे ग्रामपंचायतसाठी आणि क जे 30 वर्ष आहे ते राज्यसभा आणि विधानसभेसाठी. पुढचा प्रश्न 44वा तेलंगणा राज्यातील भारतीय राष्ट्रीय समितीचे निवडणूक चिन्ह काय? पर्याय होते क मोटारगाडी, ब हत्ती, क उगवता सूर्य आणि ड सायकल. तर त्याचं उत्तर आहे अ मोटारगाडी. हत्ती हे श्री मायावती यांच्या बसपाचं निवडणूक चिन्ह आहे. उगवता सूर्य हे द्रमुक पक्षाचं आहे आणि सायकल हे समाजवादी पार्टीचं. 45वा गुजरात राज्याची निर्मिती केव्हा झाली? पर्याय होते अ 15 ऑगस्ट 1947, ब 26 जानेवारी 1950, क 1 मे 1960 आणि ड 1 नोव्हेंबर 1956. याचं उत्तर कोणी सांगू शकेल? 1 मे 1960. कारण गुजरात राज्य होतं हे तेव्हाच्या मुंबई प्रांतातनं वेगळं झालं. म्हणजे महाराष्ट्र जे आपला जवळजवळ आपण जुळा भाऊ म्हणू शकतो गुजरातला. 15 ऑगस्ट 1960 भारत स्वतंत्र झाला ते आपल्याला माहिती आहे. तर ह्या प्रकारे
गुजरात राज्याचे निर्मिती झाले. 1 नोव्हेंबर 1956ला काही राज्य निर्माण झाली. त्यावेळेस वाद चालू होता की पूर्वी ब्रिटिशांनी फक्त त्यांच्या प्रशासकीय सेवेनुसार इलाके तयार केले होते. 8 प्रांत होते, पण त्याच्यापासून काही राज्य निर्माण झाले. तर 1 नोव्हेंबर 1956ला आंध्र प्रदेश, हे तेव्हाचा आंध्र प्रदेश, आताचा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश 2 राज्य झालेली आहेत. कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तेव्हाचा म्हणजे आता मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगड वेगळा झालेला आहे. तामिळनाडू आणि पंजाबमधनं 1966 मधनं हरियाणा वेगळा झाला होता. 46वा प्रश्न आहे, कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे? अ 40वी घटनादुरुस्ती, ब 42वी घटनादुरुस्ती, ग 52वी घटनादुरुस्ती, थँक्यू, आणि ड 62वी घटनादुरुस्ती. तर याचं उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. तुम्हाला जर UPSC MPSC करायचं असेल तर पहिले डोक्यामध्ये ठेवा 42वी घटनादुरुस्ती. ज्या घटनादुरुस्तीमध्ये सगळ्या घटनादुरुस्ती एका बाजूला आणि 42वी घटनादुरुस्ती एका बाजूला. पण 42व्या घटनादुरुस्तीने एवढ्या दुरुस्ती झाल्या, तेवढं जरी तुम्ही वाचलं तर एक पुस्तक होईल 500 पानाचं, आणि तरी संध्याकाळी बघितलं आले तरी तुम्ही काही वाचलं नाही असं वाटतं. तर याच्यानुसार जी उद्देशिका होती, त्या उद्देशिकेमध्ये 1976 साली समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्द लक्षात ठेवा. हे 3 शब्द ऍड करण्यात आले. पुढचा प्रश्न होता की भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद हा मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? पर्याय होते अ अनुच्छेद 12 ते 35, ब 36 ते 51, क अनुच्छेद 51 अ आणि ड अनुच्छेद 78. याचं कोणी उत्तर सांगू शकेल? 12 ते 35 हे अनुच्छेद लक्षात ठेवा. आज आपण इथे जगतोय ना, ते अधिकार आपल्याला 12 ते 35 अनुच्छेदात दिलेले. म्हणजे मी आता सध्या लॉ प्रॅक्टिस करतोय, पण जो काही तुमचा कायदा किंवा अधिकार आहे, हे जी घटना दिली बाबासाहेब आंबेडकर त्यातल्या 12 ते 35 या अनुच्छेदांमध्ये आहे. मूलभूत अधिकार अनुच्छेद 12 ते 35 मध्ये आहे. अनुच्छेद 36 ते 51 मध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्वे आहेत. 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्य आहे. ही कर्तव्य ही ह्याच घटना 42व्या घटनादुरुस्तीने ऍड करण्यात आलेली आहे. सुरुवातीला 10 कर्तव्य होती, पण 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली एक अजून मूलभूत कर्तव्य देण्यात आलं की 14व्या वर्षापर्यंत शिक्षण मोफत देण्यात येईल. म्हणजे आपला राईट टू एज्युकेशन जो ऍक्ट आलेला आहे, याचं मूळ पण त्या घटनादुरुस्तीमध्ये आणि घटनेमध्ये. 48वा प्रश्न होता की खालीलपैकी कोणता आयोग हा इतर मागासवर्गीय आरक्षणाशी संबंधित नाही? मनोज जरांगे नाव कोणी ऐकलंय? त्यांचं काय मागणी आहे सांगू शकता आपण? मराठा आरक्षण, ओबीसी मधनं आरक्षण द्या. त्यामुळे त्याच्याशी हा प्रश्न आज म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणारा हा प्रश्न आहे आजच्या. तर आतापर्यंत ओबीसी संबंधित 3 आयोग निर्माण झाले होते. आपण पहिले पर्याय बघूया. अ काका कालेलकर आयोग, ब बीपी मंडल आयोग, क श्री न्यायमूर्ती जी रोहिणी आयोग आणि ड सेटलवाड आयोग. त्याचं उत्तर होतं ड सेटलवाड आयोग. सेटलवाड आयोग आहे तो ओबीसी आरक्षणाशी निगडीत नाही. पहिला ओबीसी आयोग झाला तो काका कालेलकर ह्या मराठी माणसाच्या अध्यक्षतेखाली 1955 साली स्थापन झाला होता. दुसरं होतं बीपी मंडल आयोग. आता तुम्हाला माहित नसेल पण 90चं दशक होतं ते मंडल कमंडल या वादाने झालं होतं. तर 1979 साली दुसरा आयोग झाला होता आणि आता तिसरा आयोग आहे न्यायमूर्ती जी रोहिणी आयोग 2017 साली झालेला आहे. तर घरी गेल्यानंतर थोडं रोहिणी आयोगाबद्दल वाचा. म्हणजे आता ओबीसी मध्ये सब कॅटेगरेशन करायचं चाललेलं आहे. जे बीपी मंडल होते त्यांच्याबद्दल एक लक्षात ठेवा, बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. 1968 साली एक महिना ते फक्त सीएम होते, बिंदेश्वर प्रसाद मंडल. नंतर 49वा प्रश्न होता की भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय होते अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ब डॉक्टर BR आंबेडकर, क पंडित जवाहरलाल नेहरू आणि ड वल्लभभाई पटेल. तर जी कमिटी होती तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, परंतु जो मसुदा समिती होती, जी ड्राफ्ट कमिटी होती, तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कारण जसं आपण म्हणतो घटनेचा आत्मा त्या मसुदा समितीमध्ये होता आणि ते अत्यंत कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पार पाडलेलं. 50वा प्रश्न आहे की स्थानिक गाव पातळीवर काम करणारी खालीलपैकी कोणती संस्था आहे?
त्याचे पर्याय होते नगरपंचायत, ब नगरपालिका, क ग्रामपंचायत आणि ड महानगरपालिका. त्याचं उत्तर आहे क ग्रामपंचायत. साधारणतः 5,000च्या खाली लोकसंख्या असेल तर ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी किती सभासद आणि जास्तीत जास्त किती असतात याचं उत्तर कोणी सांगू शकेल? कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सभासद असतात. नगरपंचायत, आता शापुरी आपल्या तालुक्यातली पहिली नगरपंचायत आहे, तर साधारणतः 5 ते 15,000 लोकसंख्येसाठी नगरपंचायत स्थापन केली जाते. नगरपालिका ही 15,000पासून 4 लाखापर्यंत असते आणि महानगरपालिका ही 4 लाखाच्या पुढे असते. आता एक मिनिट, थोडं जरा ब्रेक घेतो, पाणी घेतो. एकावन्न प्रश्न होता की खालीलपैकी कोणता आरोप क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय होते अ बेरी बेरी, ब स्कर्वी, क राताताळीपणा आणि ड मुरदूस. तर त्याचं उत्तर होतं स्कर्वी. स्कर्वी हा रोग आपण लिंब कमी खाल्ली किंवा जे लिंबूजन्य पदार्थ नाही खाल्ले तर दातातनं रक्त यायला. त्याच्याकडे पुढे सांगतो बेरी आहे हा थायमिन व्हिटॅमिन B1च्या डेफिशियन्सीमुळे होतो. रातांगडेपणा व्हिटॅमिन A च्या आणि मुरदूस हा व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे होतो. स्कर्वी आणि लिंबूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे होत नाही. याचा शोध कसा लागला याच्याबद्दल कोणी काही सांगू शकेल का? एक रंजक कथा आहे त्याच्यामध्ये की पूर्वी जहाज जायची, जहाजांच्यावर खलाशी जायचे, तर काही खलाशी दातातनं रक्त येऊन किंवा आपोआप ब्लिडिंग म्हणून मारायला लागले. तेव्हा काही कॅप्टनच्या लक्षात आलं की लिंबू किंवा लिंबूजन्य पदार्थ नेली जात नाही. तर त्याच्यावरनं स्कर्वी रोग म्हणजे लोकांना माहीत झालं. कारण आपल्याकडे आपण साधारणतः आंबट पदार्थ खातोच. जेव्हा जे पर्यटनाला निघायचे किंवा माल वाहतूक जहाजाची ती 2-2, 3-3 महिने जायचे, त्यावेळेस कोणाला लक्षात आलं की साधं लिंबू आपण बरोबर घेत नाही. मग नंतर ते संत्री लिंबू असे पदार्थ बरोबर नाही आले. 52वा प्रश्न की पेशीमधील कोणत्या अंगाला पॉवर हाऊस असे म्हटले जाते? पर्याय होते क केंद्रक, ब अंतर्द्रव्य जालिका, क तंतुकणिका आणि ड रिक्तिका. तर त्याचं उत्तर आहे तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया. याला पॉवर हाऊस का म्हटलं जातं कोणी सांगू शकेल? एनर्जी प्रोडक्शन. पण एनर्जी प्रोडक्शन मध्ये काय एनर्जी कुठे स्टोअर होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये पण काय एटीपी ऐकले का कधी? एटीपी, एडीपी, एएमपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ते ब्रेक होतात एडीपी मध्ये. ती सायकल चालू असते. फॉस्फेटिक हे होऊन बरोबर आहे तुझं उत्तर बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये हे की ॲडेनिन मोनोफॉस्फेट, ॲडेनिन डायफॉस्फेट आणि ॲडेनिन ट्रायफॉस्फेट ह्या तिन्ही याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते. बस काय खूप चांगलं. नंतर पुढचं 53 म्हणजे BCG लस कोणत्या रोगापासून संरक्षण करते? त्याचे पर्याय होते अ मलेरिया, ब धनुर्वात, क कुष्ठरोग आणि ड क्षयरोग. तर त्याचं उत्तर होतं ड क्षयरोग. BCG म्हणजे बॅसिलिक काल्मेट ग्युरिन. त्याच्यावरनं BCG हे नाव दिलेलं गेलं. आता धनुर्वातसाठी टिटॅनस टॉक्साइड ही लस दिली जाते. त्याबरोबरही आपण मुलांना, लहान मुलांना एक DPT लस देतो. DPT डिप्टेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. डांग्या, खोकला, घटसर्प आणि धनुर्वात या 3 जणांना मिळून दिली जाते. नंतर कुष्ठरोग आणि क्षयरोग आहे. या रोगांमध्ये काय साम्य आहे हे कोणी काही सांगू शकेल? सायन्सचे स्टुडंट असतील तर. त्याचं उत्तर आहे कुष्ठरोग आणि क्षयरोग हे मायकोबॅक्टेरियम या बॅसिलायमुळे होतात. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलम या जीवाणूमुळे होतो आणि कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रा ह्यामुळे होतो. म्हणजे हे प्रूव्हन नाहीये. जर एखाद्याला क्षयरोग होऊन गेला त्याच्याकडे इम्युनिटी तयार होते, तर ती इम्युनिटी क्रॉस इम्युनिटी थोडे कुष्ठरोगाबरोबर काम करते. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न जर मेडिकल फील्डमध्ये आहे तर तुम्हाला कदाचित वायवाच्या वेळेस विसरला जाऊ शकतो. 54वा प्रश्न आहे अधिवृक्क ग्रंथीतून खालीलपैकी कोणत्या संप्रेरकांचे स्रवण होते? ब ॲड्रेनालिन, ब इन्सुलिन, क ग्लुकागॉन आणि ड मेलाटोनिन. तर याचं उत्तर आहे ॲड्रेनालिन.
ॲड्रेनलिनचं महत्व काय कोणी सांगू शकतं? ॲड्रेनलिन एक संप्रेरक आहे जे म्हणजे ॲज अ धावपटू वगैरे आहे तर ते डोप टेस्ट म्हणतात. ते घेतलं तर तुमची ऊर्जा खूप वाढते. मेडिकल फील्डमध्ये म्हणतात की इफ यू वॉन्ट टू रोअर लाईक अ लायन यू टेक अ इंजेक्शन ऑफ ॲड्रेनलिन. हे स्टिम्युलंट आहे. म्हणजे एखादा आपल्याला हा माणूस खूप शांत आहे, हा रागीट का आहे? त्याला कारण ॲड्रेनलिन आहे. ॲड्रेनलिन जास्त सिक्रेट होतं. नंतर इन्शुलिन आहे. इन्शुलिन हे स्वादुपिंडामधनं बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स आहे तिथे पॅनक्रियासमध्ये, तिथनं सिक्रेट होतं. आणि ग्लुकागॉन हे अल्फा सेल ऑफ लँगरहॅन्स आहे. ते अल्फा सेल ऑफ लँगरहॅन्स असतात तिथे स्वादुपिंडामध्ये, तिथनं बीटा सेल, अल्फा सेल आणि बहुतेक गॅमा सेल असतात. तर त्याच्यामध्ये एक सोमॅटोस्टॅटिन हे होते. हा एक पुढचं मेलाटोनिन आहे. मेलाटोनिन हे पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड आहे, तिथनं स्मॉल एंडोक्राइन ग्लँड आहे मेंदू आहे, तिथनं हे होतं. मेलाटोनिनचं एक काय कधी रात्री झोप लागते तेव्हा मेंदू मेलाटोनिन सिक्रेट करतो आणि तुम्हाला झोप यायला लागते आणि अंधाराची संवेदना होते. मेलाटोनिन अजून शरीरामध्ये कुठे काय कोणी सांगू शकतं? फेअर अँड लवलीची ऍड तुम्ही बघता का? मेलाटोनिनचं दुसरं कारण की तुमच्या त्वचा आहे, मेलाटोनिन वाढलं तर काळा कलर होतो, म्हणजे सॉरी हे होत जातं. म्हणजे तर गौर वर्ण देण्यासाठी अँटी मेलाटोनिनचा यूज करतात. नंतर वयस्क मानवी शरीरात एकूण किती अस्थी असतात? त्याचा पर्याय होता अ 306, ब 356, क 204 आणि ड 206. तुमच्यापैकी पिक्चर किती लोक बघतात? हात वर करा. मुन्नाबाई MBBS पिक्चर कोणी बघितलंय का? त्याला याचं उत्तर येईल. याचं उत्तर काय? 206. सर्किट हमने कभी सोचा था कि मुन्ना भाई हमने सोचा था कि आदमी के हड्डी तोड़ते समय 206 हड्डियां होती. म्हणजे हा एक थोडासा लाईटली विनोदाचा भाग आहे. 206 हाडं असतात, परंतु मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा 290 ते 300 हाडं असतात. नंतर मेटास्टॅसिस म्हणतात, हाडं कमी होत जातात, प्रायमरी सेंटर फ्यूज होत जातं. त्यामुळे लहान मुलाच्या शरीरामध्ये जवळजवळ 290 ते 300 हाडं असतात आणि 18 वर्षाच्या किंवा 21 वर्षाच्या वयस्क माणसामध्ये कमी हाडं असतात. तर मानवी शरीरातलं सर्वात छोटं अस्थि कुठलं, हाड कुठलं कोणी सांगू शकेल? कानामध्ये. व्हेरी गुड. स्टेप्स म्हणून स्टेप्स पॅलेस इनकस असतात. तर कानामधलं 3 एक साखळी असलेलं सर्वात छोटं हाड. तर मानवी शरीरातलं सर्वात लांब आणि मजबूत हाड कुठलं आहे कोण सांगू शकेल? सांगा. किमर. व्हेरी गुड. आहे तर मुलं चांगली. मला वाटलं मी एकटाच बडबडतोय, सॉरी. नंतर 56वा प्रश्न होता की खालीलपैकी कोणते आम्ल सौम्य आम्ल आहे? पर्याय होते अ कार्बोनिक आम्ल, ब हायड्रोक्लोरिक आम्ल, क सल्फ्युरिक आम्ल आणि ड नायट्रिक आम्ल. तर त्याचं उत्तर आहे कार्बोनिक आम्ल. कार्बोनिक आम्ल हे माइल्ड ऍसिड आहे. त्याचा फॉर्म्युला H2CO3 आहे. ही बाकीची आहे ती कॉन्सन्ट्रेटेड किंवा स्ट्रॉंग ऍसिड्स. तर तुमच्यापैकी कोणी ॲक्वारेजिया किंवा आम्लराज हा ऐकलंय का? आणि ते काय कोणी सांगू शकेल? आम्लराज किंवा ॲक्वारेजिया याच्यामध्ये HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड 1 भाग आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड 3 भाग यांना एकत्र करून आम्लराज बनवतात. कारण सोनं आणि प्लॅटिनम आहे हे कुठल्याच ऍसिडला दाद देत नाही किंवा विरघळत नाही. सोनं किंवा प्लॅटिनम हे जर विरघळवायचं असेल तर ॲक्वारेजिया किंवा आम्लराजचा उपयोग होतो. तर 57वा प्रश्न होता मोर्चूद ब्ल्यू विट्रियलचे रासायनिक सूत्र काय? पर्याय होते अ ZnSO4 7H2O, बी CuSO4 5H2O, सी FeSO4 7H2O आणि ड CuSO4 7H2O. तर याचं उत्तर आहे बी CuSO4 5H2O. ZnSO4 7H2O ला व्हाईट विट्रियॉल म्हणतात, FeSO4 7H2O ला ग्रीन विट्रियॉल म्हणतात आणि CuSO4 7H2O ला रेड विट्रियॉल म्हणतात. ब्ल्यू विट्रियॉल म्हणतात त्याचा कलरच निळा असतो. जर त्याला उष्णता दिली तर काय होईल कोणी सांगू शकेल? सांगा.
आणि त्याला कलर कुठला होईल? पांढरट. आणि परत पाणी टाकलं तर व्हेरी गुड. नाव काय बा तुझं? आदित्य चव्हाण. व्हेरी गुड. तर आता आपल्याकडे सगळीकडे आंबा लागवड होती. त्या आंबा लागवडीमध्ये आमचे वडील लहानपणी बोर्डो पेस्ट बनवायचे. त्या बोर्डो पेस्टमध्ये मोरचूत आणि चुना हे एकत्र करून झाडाच्या खोडाला लावलं जातं. पेस्ट करून म्हणजे खूप चांगलं कीटकनाशक आहे, त्यामुळे वाळवी वगैरे झाडाला लागत नाही. आता मानवी रक्ताचा सामू किती आहे हा प्रश्न होता. त्याचा 58 प्रश्न होता. पर्याय होते अ 3 ते 5, ब 5.6, क 7.35 ते 7.45 आणि ड 10 ते 12. तर त्याचं उत्तर होतं 7.35 ते 7.45. आता पीएच ची असते, पीएच ची एक पट्टी असते किंवा व्हॅल्यू असते. तर कमीत कमी पीएच आणि जास्तीत जास्त पीएच किती असतो कोणी सांगू शकेल? रेंज काय असते? 0 ते 14 असते. 0 असेल 0 ते 7 ला ऍसिडिक म्हणतात, 7 ला न्यूट्रल शुद्ध पाण्याचा. हे आपण आता जे पाणी येते त्याने एकदम डिस्टिल वॉटरचा पीएच 7 असतो आणि 7 ते 14 असतात ते बेसिक असतात. स्ट्रॉंग ऍसिड असतात त्यांचा पीएच 3 ते 5 किंवा कमी असतो. 5.76 हा पण एक लक्षात ठेवा. 5.6 हा ऍसिडिक रेंज साठी असतो. आपल्या पूर्वजांच्या काळात ऍसिडिक रेन होत नव्हता, पण आपण सगळं पोल्युशन करतोय, कार्बन डायऑक्साईड, याच्यामध्ये ऍसिडिक रेन होतो. 5.6 किंवा त्यापेक्षा कमी पीएच असेल त्याला ऍसिडिक रेन म्हणतात. आणि ऍसिडिक रेनमुळे काय होतं की सगळीकडे झाडांच्यावर वाईट परिणाम होतात. काही मॉन्युमेंट असतात, जसं तुमचं ताजमहल आहे. ताजमहलमुळे ऍसिडिक रेनमुळे जे संगमरवर आहे, संगमरवर हा थोडक्यात सॉल्ट बेसिक आहे, तर त्याचं क्षरण होतं. तर त्यासाठी आता गव्हर्नमेंट हे ऍसिडिक रेन होऊ नये हा पुढच्या पिढीला तुमच्या समोर सांगायचं. आम्ही नसतो, तुमच्या समोरचं एक मोठं आव्हान असेल ऍसिडिक रेन पासून कसं वाचलं जावं. त्यानंतर रक्ताचा पीएच 7.35 ते 7.45 का असतो याचं कोणी सायन्सचा विद्यार्थी उत्तर देऊ शकेल? कारण सोडियम पोटॅशियम हे फॉस्फरस हे असतात, हे जास्त बेसिक सॉल्ट आहे सोडियम आणि पोटॅशियम, त्याच्यामुळे त्याचा पीएच स्लाइटली बेसिक असतो. आता खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र सांगा. कोणाकोणाला भजी आवडते? भजी वडा हा फुलतो, त्याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकतो. तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र सांगा. याच्यामध्ये पर्याय अ NaCO3, ब CaCO3, क ZnCO3 आणि ड ZnHCO3. तर त्याचं उत्तर आहे ड NaHCO3. त्याला सोडा बायकार्बोनेट सोडा पण म्हणतात. म्हणजे पहिला जो आहे NaCO3 हा धुण्याचा सोडा, फक्त हायड्रोजन एक अणू गेल्यामुळे तो खाण्यासाठी योग्य होता आणि तो खाण्याचा सोडा होता. कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याला चुनखडी किंवा आपण खडू म्हणतो, लाईमस्टोन म्हणतात. ZnCO3 ला स्मिथ सोनाइट, कॅलामिन किंवा झिंक स्पार पण म्हणतात. 6वं होतं की हिरा हा कुठल्या पदार्थाचा अपप्रकार आहे. पर्याय होते अ लोह, ब कोळसा, क तांबे आणि ड निकेल. तर त्याचा पर्याय आहे कोळसा. याचे दुसरे अपप्रकार हिऱ्याचे एलोट्रॉक्स म्हणतात. हे अपप्रकार कार्बनचे ते ग्राफाइट, ग्राफिन, नॅनो ट्यूब्स, बल्की बॉल्स म्हणून एक असतंय आणि हे आहे. तर जगातला सर्वात कठीण पदार्थ कुठला आहे याचं उत्तर कोणी देऊ शकेल? हिरा. त्यासाठी एक मोह स्केल असते, त्या मोह स्केलवर सर्वात जास्त हार्डनेस स्केल 10 हिऱ्याचा आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे असायचे, राण्या असायच्या, त्यावेळेस हिराच्या अंगठ्या असायच्या की जर शत्रूंनी त्यांना घेरलं तर पटकन ते हिरा आतमध्ये टाकले. हिरा आतमध्ये कठीण असल्यामुळे अन्ननलिका त्यांची आतनं चिरली जायची आणि ते मरण पावायचे. म्हणजे आता जे पोटॅशियम सायनाइड वापरतात तसं त्याकडे हिऱ्याच्या अंगठ्या असायच्या. त्याचा उपयोग हाही होता की शत्रूच्या ताब्यात सापडलं, शत्रूंनी आपले हालाल करू नये किंवा आपल्याकडनं काही गुपितं घेऊ नये म्हणून हिऱ्याच्या अंगठ्या वापरल्या जायच्या. 61वा प्रश्न होता की 1 एंगस्ट्रॉम म्हणजे किती मीटर होय? अ पर्याय होता 10⁻⁻10 मीटर, ब पर्याय होता 10⁻⁹ मीटर, क पर्याय होता 10⁻12 मीटर आणि ड पर्याय होता 10⁻6 मीटर. याचं उत्तर होतं 10⁻10 मीटर एंगस्ट्रॉम. आपण पेशीचा अभ्यास करताना बहुतेक वेळा एंगस्ट्रॉम हा
येतो का एवढे अँगस्ट्रॉम लांबी आहे किंवा जाडी. 10⁻⁹ मीटरला नॅनोमीटर म्हणतात. आपण नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो ट्यूब वापरतो. म्हणजे किती लहान याच्यावर आज अभ्यास केला जातो. 10⁻⁻12 ला पिकोमीटर म्हणतात आणि 10⁻⁻6 ला मायक्रोमीटर म्हणतात. सायन्सचे विद्यार्थी त्यांनी हे लक्षात ठेवा. हा प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला येऊ शकतो. 62 होतं की खालीलपैकी शक्तीचे युनिट काय आहे. पर्याय होते अ कुलम, ब वॅट, क एम्पियर आणि ड कॅलरी. याचं उत्तर होतं ब वॅट. कुलम आहे ते इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे. एम्पियर हे ते इलेक्ट्रिक करंटचं होतं आणि कॅलरी होतं हे एनर्जी किंवा हीट, ऊर्जा किंवा उष्माचं युनिट होतं. एक हॉर्स पॉवर म्हणजे शक्तीचं युनिट एक हॉर्स पॉवर पण असतं. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट्स, याचं कोणी उत्तर देऊ शकेल. किती वॅट? हॅलो, किती? 7 बरोबर आहे. हॉर्स पॉवर म्हणजे आपण आता गाड्या म्हणतो की नवीन नवीन गाड्या, BMW ची गाडी आली 10 हॉर्स पॉवर 20 हॉर्स पॉवर, तर त्याचं युनिट हे शक्तीचं युनिट आहे. अजून एक लक्षात ठेवा, कॅलरी जे मोजलं जातं ते 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 13.5 ते 14.5 हा प्रश्न विचारला गेलेला आहे MPSC UPSC ला. कुठल्या किती पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी 13.5 ते 14.5 या एका सेंटीग्रेडनी वाढवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते तिला 1 कॅलरी म्हणतात. आणि त्यावेळेस जो वातावरणीय दाब असतो तो 76 mm of Hg असतो. आपण जे जवळ जेवतो तर आपल्याला किती कॅलरी ऊर्जा लागते, किती कॅलरी आपण खाल्ल्या पाहिजेत एक ॲव्हरेज माणसाने, ह्याचं उत्तर कोणी देऊ शकेल. 2200 ते 2500 कॅलरी आपल्याला आवश्यक असतात. तुला चव्हाण सांग ना मग येत ठीक आहे. पुढचं हे आहे की 1963 प्रश्न आहे. 1963 साली सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले अग्निमान प्रक्षेपण केंद्र कुठे आहे. अ श्रीहरिकोटा, ब अहमदाबाद, क थुंबा आणि ड बेंगळूर. तर त्याचं उत्तर आहे थुंबा. थुंबा हे केरळमध्ये एक छोटंसं गाव आहे. थुंबा याला थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग सेंटर TERLS म्हणतात. हे जे चालू विक्रम साराभाई, तुमच्यापैकी कोणी नाव ऐकलंय विक्रम साराभाई यांच्या ह्याच्यातनं हे केलं. तर थुंबालाच का हे पहिलं सेंटर झालं याचं उत्तर कोणी सांगू शकेल. थुंबा आहे एक जसा पृथ्वीचा आपण 0 अक्षांश म्हणतो विषुववृत्त, तसा एक मॅग्नेटिक इक्विटोर असतो. मॅग्नेटिक अक्षांश त्याच्या खूप जवळ आहे थुंबा. त्यामध्ये एकदा प्रपोर्शन केलं तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्सनं काम करता प्रपोर्शन योग्य होईल, म्हणजे त्याच्यामध्ये फेल्युअर होणार नाही यासाठी ते केलं गेलं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की हायड्रोजन बॉम्ब. 64 प्रश्न, हायड्रोजन बॉम्ब स्फोटामध्ये खालीलपैकी कोणती संक्रिया घडून येते. अ अणुविखंडन, ब अणुसंमीलन, क अ व दोन्ही पैकी नाही आणि ड अ व दोन्ही पैकी क अ व पैकी दोन्ही आणि ड अ व ब पैकी दोन्ही नाही. याचं उत्तर आहे अणुसंमीलन. तर बॉम्ब किती प्रकारचे असतात ॲटॉमिक बॉम्ब हे कोणी सांगू शकेल. 2 प्रकारचे असतात. एकामध्ये ॲटॉमिक फिजन होतं म्हणजे तोडला जातो अणुविखंडन, आणि दुसऱ्यामध्ये ॲटॉमिक फिजन म्हणजे फ्युजन अणुसंमीलन होतं. तर याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे जे अणुफिजनचा बॉम्ब आहे तो युरेनियम पासून बनवतात. युरेनियम शब्द तुम्ही ऐकलाय. युरेनियमचा ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक हा 92 आहे आणि अणुभारांक हा वेगवेगळा असतो 234, 235 आणि 238. तर 99% युरेनियम आहे ते युरेनियम 238 आहे, पण ते रेडिओ ऍक्टिव्ह नाही. तर त्याला रेडिओ ऍक्टिव्ह करण्यासाठी युरेनियम 235 आणि 234 आहे ते रेडिओ ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे युरेनियमचं संवर्धन करायला लागतं. ॲटॉम बॉम्ब तयार करताना खूप वर्षानुवर्ष लागतात. उद्या तुम्ही BMC मध्ये लागले की ॲटॉमिक सायंटिस्ट लागले तुम्हाला 15, 20 वर्ष यावर कार्य करायला लागतं. ज्यावेळेस अणुविखंडन होतं युरेनियम 235 वर एक न्यूट्रॉन त्याच्यावर बंबार्ड करतात आणि त्याच्यापासून बेरिलियम 141 आणि क्रिप्टॉन 92
हे 2 तयार होतात आणि 3 न्यूट्रॉन तयार होतात. परत ते 3 न्यूट्रॉन 3 यांच्यावर करतात. मग पुढच्या वेळेस 9 होतात. 9 परत बंबार्ड करतात, मग 27 होतात. अशा प्रकारे ही काही सेकंदामध्ये क्रिया होते आणि खूप ऊर्जा येते. त्यामुळे अणुबॉम्ब स्फोट होतो. E = mc². हे कोणी ऐकलेलं आहे इक्वेशन? म्हणजे m त्याच्यामध्ये असतो तुमचा मास. मास पासून एनर्जी कशी होते याच्यावर अणुबॉम्बचं सर्व हे झालेलं आहे. आणि अणुसंमेलनामध्ये हायड्रोजन जे असतात, हायड्रोजन आहे, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम आहे. हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे, पण त्याचा अणुभारांक 1, 2 किंवा 3 असू शकतो. त्याच्यामध्ये ड्यूटेरियम ज्याचा अणुभारांक 2 आहे, ट्रिटियम 3, या दोघांना एकत्र करतात आणि त्याच्यापासून हेलियम तयार होतो. हेलियमचा अणुक्रमांक 2 आणि भारांक 4 असतो, पण 1 न्यूट्रॉन हे होतं आणि याच्यामध्ये खूप ऊर्जा उत्पन्न होते आणि त्यामुळे हायड्रोजनचा स्फोट होतो. आता 65वा प्रश्न आहे. मोबाईल फोनचा शोध कोणी लावला? अ. बिल गेट्स, ब. ग्रॅहम बेल, क. मार्टिन कूपर आणि ड. थॉमस अल्वा एडिसन. याचं उत्तर कोणी देऊ शकेल? मार्टिन कूपर. 1972-73 साली मार्टिन कूपर हे एक त्यापैकी होते. त्यांनी मोबाईल फोन तयार केला. तेव्हाचा मोबाईल फोन आत्तासारखा नव्हता. जवळजवळ 1.1 किलोग्रॅम वजनाचा होता आणि 9 इंच उंच होता. बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट ही कंपनीचे संस्थापक आहेत. ग्रॅहम बेलने टेलिफोन जो आपला हँडसेट आहे तो ते टेलिफोनचं पहिलं त्यांनी आविष्कार केले. थॉमस अल्वा एडिसन हे नाव लक्षात ठेवा. हा माणूस आहे ना, त्याच्या नावावर खूप पेटंट होतो. आताचा लाईट बल्ब आहे, ग्रामोफोन जे आपण तबकडी बोली लावून ऐकायचो, नंतर मोशन पिक्चर, आपण जे पिक्चर बघतो हे पहिला कॅमेरा बनवण्याचं पेटंट थॉमस अल्वा एडिसनकडे होतं. आता पुढचे आहेत ते मॅथ्सचे प्रश्न आहे. 66वा प्रश्न आहे. एक काटकोन त्रिकोणाचा कर्ण 25 सेमी व काटकोन करणारी बाजू 24 सेमी आहे, तर काटकोन करणारी दुसरी बाजू किती असेल? हा प्रश्न खूप सोपा होता. त्याचं उत्तर होतं 7 सेमी. फक्त पर्याय 7 मीटर आणि 7 सेमी याच्यामध्ये कन्फ्युज होण्यासारखं होतं. पुढचं प्रश्न होता 67वा. 10% चक्रवाढ व्याजाने 1000 रुपयांचे 3 वर्षांचे व्याज किती होईल? त्याच्यासाठी आपल्याला मुद्दल काढायची होती 10%. पहिल्या वर्षाची मुद्दल 1100, दुसऱ्या वर्षाची मुद्दल 1210 आणि 13व्या वर्षाची 1331 होणार होती. त्याच्यातनं 1000 वजा केले तर 331 ब हे त्याचं उत्तर होतं. त्याची पर्याय अ 300 रुपये, ब 331, क 210 आणि ड 341 होती, तर त्याचा पर्याय ब 331 होता. आता पुढचा प्रश्न ह्या टाईपचे प्रश्न ते सीसॅट मध्ये येतात. 68वा प्रश्न होता. 600 मीटर लांब असलेली व 120 किमी प्रतितास वेगाने जाणारी आगगाडी आणि 400 मीटर लांब व 60 किमी वेगाने जाणारी दुसरी आगगाडी या दोन्ही विरुद्ध दिशेने जात आहे, तर किती वेळेमध्ये त्या एकमेकांना ओलांडून पुढे जातील? पर्याय होता अ 8 मिनिट, ब 30 सेकंद, क 45 सेकंद, ड 20 सेकंद. याचं उत्तर आहे ड 20 सेकंद. हे कोणाचं बरोबर आलं होतं? आता कसं केलं होतं? त्याचं उत्तर याच्यामध्ये ट्रिक आहे. पहिले काय करायचं की 600 मीटर आणि 400 मीटर त्या ओलांडताय, म्हणजे त्यांना एकूण अंतर किती काढायला लागेल? 600 + 400 म्हणजे 1000 मीटर. आणि प्रति तास वेळ किती? 120 आणि 60, म्हणजे एकूण किती होईल? 180 दिशेत जात आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये त्या 3 किलोमीटर प्रति मिनिट ह्या वेगाने जातात. आपलं अंतर किती आहे? 1 किलोमीटर. जर 1 किलोमीटर प्रति वेगाने जात असेल तर 1 मिनिट लागला असतं. आपल्याला व्यस्त गुणोत्तर करायचं. 3 किलोमीटर तिप्पट वाढलं. मग आपल्याकडे सेकंद किती आहेत? 60ला 3 ने भागून टाका, 20 सेकंद. ट्रिक लक्षात आली का? परत सांगू एकदा. खूप सोपी ट्रिक आहे. एवढी गणित वाचत बसायला वेळ नसतो तिथे. पहिले काय करायचं? लांबी घ्यायची. 600 मीटर + 400 मीटर किती झालं? 1 किलोमीटर. वेळ किती आहे? 120. स्पीड किती? 120 आणि 60. टोटल स्पीड किती झाला? 180. जर स्टँडर्ड असतं तर एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर गेला असता, पण इथे स्पीड वाढला, तिप्पट वाढला. वेळ 60 वरनं व्यस्त प्रमाणाने कमी होऊन जाईल. 60ला 3 ने भागितलं 20 सेकंद. पुढचं गणित होतं 69 नंबर. 1000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये 180 लिटर प्रति मिनिट दराने पाणी भरले जात आहे. त्यावेळेस एक व्यक्ती 55 लिटर प्रति मिनिट दराने नळाने पाणी भरत आहे, तर पाणी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? पर्याय होते अ 8 मिनिट, ब 500 सेकंद,
क 8 मिनिट 30 सेकंद आणि ड 3 मिनिट 30 सेकंद. याचं उत्तर आहे अ 8 मिनिट. हे कोणाचं बरोबर आलंय? याच्यामध्ये सारी ट्रिक होती. 180 लिटर प्रति मिनिट जाते आणि 55 लिटरने खाली गेलं जातं. 180 वजा 55 राहिले किती? 125. एका मिनिटामध्ये 125 जाईल. सगळं कॅपॅसिटी होती 1000 भागिले 125 किती येतात? 8 मिनिटं. पण आता हा प्रश्न मी यूपीएससीला तुम्ही आले, तुम्हाला आम्ही हा प्रश्न विचारला. याच्यामध्ये लक्षात ठेवा का, तुम्हाला एक्झामिनर असे विचारतील 8 मिनिटात भरली जाईल पण खालचा नळ बंद करायला. 8 मिनिटांनी कधी भरली जाईल? जेव्हा खालचा नळ 8व्या मिनिटाला बंद केला जाईल. हे लक्षात आलं का? म्हणजे पुढच्या लेवलला तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात. आता 17वा गणित होतं की एका धनगरांकडे काही मेंढ्या व कोंबड्या आहेत. धनगरासहित एकूण प्राण्यांचे पाय मोजले असता 92 भरतात आणि डोकी 26 भरतात. तर धनगरांकडे किती मेंढ्या व किती कोंबड्या आहेत? याच्यामध्ये सगळ्यात मेन काय करायचं? डोकं तर एकच असणार. 26 डोकी, 26 गुणिले 4 किती झाले? 104. तर सगळे 4 पाय असते तर 104 असतात. पण इथे किती? 92. 104 वजा 92 किती झाले? 12. आणि आपल्याला एवढं तर माहिती कोंबडीला 2 पाय असतात, माणसाला 2 पाय असतात. 12 भागिले 2 म्हणजे 6, म्हणजे 20 मेंढ्या असतील. आता राहिले किती? 6. 2 प्राण्यांचे. प्रश्न काय होता? धनगर पण आहे, धनगरासहित. तर त्याचं उत्तर होतं की अ 25 मेंढ्या व 5 कोंबड्या, ब 20 मेंढ्या व 6 कोंबड्या, क 30 मेंढ्या व 2 कोंबड्या आणि ड 20 मेंढ्या व 5 कोंबड्या. तर त्याचं उत्तर आहे ड 20 कोंबड्या व 20 मेंढ्या व 5 कोंबड्या. कारण 6 प्राणी असे तर त्यांना 2 पाय असतात, पण त्यांना धनगराला वगळायला. त्यामुळे पहिले जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसाल तेव्हा पहिले प्रश्न वाचायला शिका. प्रश्नामध्ये काय दिले? प्रश्नामध्येच उत्तर असतं. तुम्ही उत्तरं काढता पण गडबडीने चुकून जातं. तर हा प्रश्न मुद्दाम टाकला होता की धनगराला वगळायचं. त्याचं उत्तर होतं ड. आता ही जे हे ना पुढचे प्रश्न, हे प्रश्न आपल्या शहापूर तालुक्याशी निगडीत आहेत आणि तुम्हाला ओरलसाठी खूप हे येते. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? पर्याय होते अ द्रौपदी मुर्मू, ब प्रतिभाताई पाटील, क सुषमा स्वराज आणि ड इंदिरा गांधी. तर याचं उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. पण आता मी पुढचा प्रश्न विचारतो की भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू आहे. हा प्रश्न थोडासा जमल करणारा होता. त्यानंतर सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. 1988 मध्ये फक्त 52 दिवस त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. नंतर राजीनामा दिला. आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? म्हणजे इंदिरा गांधी. तर 72वा प्रश्न होता भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? त्याचा पर्याय होता अ 5, ब 6, क 7 आणि ड 8. त्याचं उत्तर होतं ब 6. कुठले 6 विधानसभा मतदारसंघ कोणी सांगू शकेल? भिवंडी शहापूर नाहीये, भिवंडी 3 आहेत. पहिला शहापूर आहे, मुरबाड आहे, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम. सर असतात त्याचं राजकीय क्षेत्राशी थोडे संबंधित आहेत, त्यामुळे सरांना त्याचं उत्तर माहिती होतं. तर ह्या 6 विधानसभा मतदारसंघांचा म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघ होते. आता सगळ्या ठिकाणी 6च होत नाही, राज्यवाईज वेगळं आहे. उत्तर प्रदेशमध्ये 5 विधानसभा मतदारसंघांचा म्हणून 1 लोकसभा मतदारसंघ होतो. त्यानंतर छत्तीसगड आणि याच्यामध्ये साधारणतः 8 विधानसभांचा मिळून 1 लोकसभा होतो. आपल्या खालचं राज्य आहे कर्नाटकमध्ये साधारणतः 7 विधानसभा आणि गुजरात 7 विधानसभा, गुजरातमध्ये 7, तिथे 26 लोकसभा आहे आणि 182 विधानसभा, म्हणजे 7 विधानसभांचा मिळून 1 लोकसभा होतो. असं पंजाबमध्ये किती विधानसभा आणि लोकसभा आहे कोणी सांगू शकेल? पंजाबमध्ये 113 विधानसभा आणि 17 लोकसभा आहे, म्हणजे 9 विधानसभांचा मिळून 1 लोकसभा झाले. हे पण तुम्ही वाचत चला. प्रश्न आता एक टाईप याच्यावर कसे प्रश्न येऊ शकतात याचा तुला थोडंसं हे झालं. तर पुढचा प्रश्न 73वा आहे. शहापूर तालुक्यात मध्य रेल्वेवर खालीलपैकी नवीनच बांधण्यात आलेले रेल्वे स्टेशन कोणते?
पर्याय होते अ कसारा, ब असनगाव, क उंबरमाळी, ड खर्डी. याचं उत्तर कोणी बरोबर लिहिलंय? कोणाला येतंय? क उंबरमाळी. अजून एक स्टेशन नवीन बांधलं गेले उंबरमाळी बद्दल, त्याचं पुढे नाव सांगेल नागशेष. शहापूर तालुक्यातलं, तुम्ही रेल्वेवर आल्यावर विचारतील शहापूर तालुक्यातलं एवढं माहिती तुम्हाला रेल्वेबद्दल. शहापूर तालुक्यातलं पहिलं रेल्वे स्टेशन कुठलं? पहिलं बांधण्यात आलं रेल्वे स्टेशन कुठलं? वाशी. 1860 साली वाशिम रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. 74वा प्रश्न आहे की 1956 साली मोडक सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? पर्याय होते अ वैतरणा, ब तानसा, क बादसा, ड उल्हास. नाही, वैतरणा नदीवर बांधण्यात आला. त्याचा पर्याय अ हे उत्तर आहे. नानासाहेब मोडक हे त्या काळी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. त्यांच्या सन्मानामध्ये वैतरणा धरणाला मोडक सागर हे नाव देण्यात आलं. आणि 1997 पासून तिथनं पाणी पुरवठा सुरू झाला. पंपिंग न करता फक्त गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होतो. असं दुसरं कुठलं धरण आहे आपल्या तालुक्यातलं तरी ते पंपिंग न होता पाणी पुरवठा होतो? सांगता येईल कोणाला? तानसा धरण. तानसा धरणामध्ये फक्त पायसनचं तत्व म्हणतात. तानसा धरण उंच आहे आणि मुंबई खाली आहे. पाईपलाईन अशी नेली आहे 1896 साली का पंपिंग न करता फक्त इकडनं गेट वर करायचे आणि पाणी मुंबईला जायचे. पुढचा 75वा प्रश्न होता की वज्रेश्वरी या गावावरून कोणती नदी जाते? त्याचे पर्याय होते अ वैतरणा, ब बादसा, क सूर्य आणि ड तानसा. त्याचं उत्तर आहे ड तानसा. वज्रेश्वरी आहे. वज्रेश्वरी येथे वज्रेश्वरी योगिनी हे मंदिर आहे आणि त्याचा जीर्णोद्धार कोणी केला सांगता येईल? चिमाजी अप्पा यांनी 1939 सालीमध्ये ते वसईच्या लढाईवर गेले होते आणि पोर्तुगीजांविरुद्ध त्यांना यश संपादन झालं. त्यावेळेस त्यांनी नवस बोलला होता आणि त्या नवसा ती देवी पावली म्हणून त्या मंदिराचं जे दगडी बांधकाम आहे चिमाजी अप्पांनी केलेलं आहे. वज्रेश्वरीच्या बाजूला अकलोली आणि गणेशपुरी इथे गरम पाण्याची कुंड आहे. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जो लावा बेल्ट आहे तो तिथनं जातो त्यामुळे तिथनं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सल्फरचा जास्त अंश आहे आणि 50 ते 52 डिग्री त्याचं तापमान असतं. त्यामुळे तिथे गेल्यावर त्वचाविकार बरे होतात असं एक धारणा आहे. त्यामुळे त्या कुंडामध्ये जाऊन त्वचाविकार झाल्यावर आंघोळ करण्याची एक श्रद्धा आहे. गणेशपुरी येथे कोणाचा मठ आहे हे सांगता येईल का? समाधी आहे. गणेशपुरीला कोणी गेलं होतं? नित्यानंद महाराज यांचं तिथे हे. आता 76वा प्रश्न होता माहुली किल्ला हा कोणी बांधला आहे असे मानण्यात येते असा प्रश्न आहे. अ छत्रपती शिवाजी महाराज, ब मुघल, क निजामशाह की ड आदिलशाह. तर त्याचं उत्तर आहे मुघल. आणि बांधण्यात म्हणजे हा शिलाहारांचा आहे पण मुघलांनी बांधला 1485 मध्ये असं मानण्यात येते. माहुली जो डोंगर आहे जे पर्वत आहे तिथे एकूण किती किल्ले आहेत माहिती आहेत का तुम्हाला? ते नावं सांगू शकतोय कोणी? सर लोकांनी हॅलो आपल्याला मुलांना विचारायचं आहे. हॅलो मुलांपैकी कोणी सांगू शकेल? त्याच्यामध्ये पळसगड आहे तो उत्तरेकडे माहुलीमध्ये आहे आणि दक्षिणेकडे भंडारगड. शिवाजी महाराजांनी 8 जानेवारी 1658 रोजी माहुली किल्ला स्वराज्यात घेतला. परंतु शिवाजी महाराजांना 1665 मध्ये पुरंदरचा तह करायला लागला. त्यावेळेस पुरंदरच्या तहाच्या वेळेस जयसिंगाबरोबर हा तह झाला. शिवाजी महाराजांकडे 36 किल्ले होते. त्यापैकी 23 किल्ले शिवाजी महाराजांनी परत दिले. त्यामध्ये माहुलीचा समावेश होता. शेवटी शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज त्यांनी ते एकच किल्ला 3 किल्ले सांगून परत दिले. माहुली जरी आपल्याला वाटत असताना की एका याच्यावर पळसगड, माहुली आणि भंडारगड संख्या मोजताना 23 वाटली पण ती घरी 21च होती. त्या काळात आज आपण विचार करतो शिवाजी महाराज कुठल्या स्तरावर विचार करत असतील याचं माहुली एक चांगलं उदाहरण आहे. 77वा प्रश्न होता महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत? पर्याय होते अ 35, ब 36, क 37, ड 38. याचं उत्तर आहे ब 36. तर 36वा जिल्हा कुठला निर्माण झाला हे सांगू शकेल कोणी? पालघर. आता ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं 1 ऑगस्ट 2014 ला आणि 36वा पालघर जिल्हा निर्माण झाला.
त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री विलासराव चव्हाण होते. 78वा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील क्षेत्रफळाने मोठा असलेला तालुका कोणता आहे? अ मुरबाड, ब भिवंडी, क शहापूर, क ड कल्याण. याचं उत्तर कोणाला माहिती आहे? शहापूर. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 7 तालुके. 7 तालुक्यापैकी कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाहीये हे कोणी सांगू शकेल? आणि का नाही? पंचायत समिती या ग्रामीण भागासाठी असतात, जिथे ग्रामपंचायत असतात. तर उल्हासनगर आणि ठाणे या 2 तालुक्यांना पंचायत समिती नाही, कारण ते शहरी तालुके आहेत. शहापूर तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायत आहे हा प्रश्न मला माझ्या ओरलच्या वेळेस विचारला गेला होता. याचं उत्तर कोणी सांगेल? 110 ग्रामपंचायती. आणि जरी तुम्ही 112 बोलले ना, समोरच्याला माहिती नसते, कॉन्फिडन्स, कळलं ना? मी 108 बोललो होतो, पण ते खरं वाटतं. एवढं कॉन्फिडेंटली अलग लक्षात, नियर अबाउट, इथे कोणी हे नाहीये, सर्वज्ञ नाहीये, कॉन्फिडन्स पण ठेवा. आता पुढच्या वेळेस आपण एक्झाम तेव्हा एक्सक्लूड करायला शिकवणार का? ABCD पर्याय आहे, तुम्हाला हे 2 तर वाटत नाहीये. A मधला कुठल्या साधन निगेटिव्ह मार्किंग आहे. आपण आता हे एक्झाम आपण घेणार नोव्हेंबरमध्ये, आपण परत एक्झाम घेणार आहोत. त्यावेळेस आपण पुढची स्टेप तुम्हाला सांगू. आता त्याच्यानंतर 79वा प्रश्न होता का, कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय होते क4, ब5, क6 आणि ड6. त्याचं उत्तर होतं ड7. 7 जिल्हे कोणी नाव सांगू शकेल? पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबईमध्ये 2 जिल्हे. क 80वा प्रश्न होता, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याची शहापूर तालुक्याची सीमा संलग्न नाही? अ रायगड, ब पालघर, क नाशिक आणि ड अहमदनगर. याचं उत्तर कोणी सांगेल? रायगड. कारण आपल्या दक्षिणेला मुरबाड तालुका आणि मुरबाड तालुक्यानंतर रायगड जिल्हा, उत्तरेला आपल्या पालघर जिल्हा, पूर्वेला नाशिक जिल्हा, अहमदनगर हा पूर्वेला, आपल्या पश्चिमेला भिवंडी आणि कल्याण तालुका, हे ठाणे जिल्ह्यातलेच तालुके, आणि दक्षिणेला मुरबाड हा तालुका. आता ग्रामरचे प्रश्न आहेत. 81वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज नॉट अ प्रोनाउन? ए मोस्ट, बी हिज, सी दोज आणि डी विच. याचं उत्तर होतं ए. ए काय आहे? Most is an adverb. Adverb नाही सर, adjective. Both. Adverb पेक्षा most number of people. Most difficult. Most difficult. In this way. हा दोन्ही याच्यामध्ये येऊ शकते, ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह येऊ शकते. 82वा प्रश्नाचं उत्तर ए. 22वा प्रश्नाचा, वाल्मिकी रोड रामायण. चूज करेक्ट WH टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट आन्सर. पर्याय होता ए हु रोड रामायण, बी विच रोड रामायण, सी हुज रोड रामायण आणि डी हुम रोड रामायण. तर त्याचा पर्याय ए हु रोड रामायण. 83वा होतं, चूज द करेक्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन फॉर द ब्लँक प्लेस. द किंग सॉ डॅश डॅश इनटू द मिरर. ए हरसेल्फ, बी हिमसेल्फ, सी इटसेल्फ, डी अवरसेल्फ. त्याचं उत्तर होतं बी हिमसेल्फ. 84, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ए हाऊ अ स्टुपिड बॉय ही इज, बी व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज ही, सी व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज आणि डी हाऊ स्टुपिड बॉय ही इज. त्याचा पर्याय होता सी व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज. 85 होतं, डोंट मेक नॉइज इन द क्लास. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पर्याय होता अ बॉय शुड नॉट मेक नॉइज इन द क्लास, बी लेट नॉइज बी मेड इन द क्लास, सी लेट नॉट नॉइज बी मेड बाय स्टुडंट्स इन द क्लास आणि डी लेट नॉइज बी नॉट मेड इन द क्लास. याचा पर्याय होता डी लेट नॉइज बी नॉट मेड इन द क्लास. 86 होतं, कंप्लीट द गिवन सेंटेन्स विथ द सुटेबल क्लॉज. ही इज द बेस्ट बॉय ऑफ क्लास, ही इज बेटर दॅन डॅश डॅश आणि क्वेश्चन मार्क होता. पर्याय होते ऑल द बॉयज ऑफ द क्लास, बी नो बॉय ऑफ द क्लास, सी एनी बॉयज ऑफ द क्लास आणि डी एनी अदर बॉय ऑफ द क्लास. त्याचा पर्याय होता डी एनी अदर बॉय ऑफ द क्लास. 87वा प्रश्न होता,
वी हॅव टू मिस्टर स्मिथ, विच डू यू वॉन्ट? आय वॉन्ट डॅश डॅश मिस्टर स्मिथ हु साइन दिस लेटर. पर्याय होते ए दिस, बी एन, सी ए आणि डी द. याचा पर्याय होता द. द का याचं कोणी उत्तर सांगू शकेल? नाही सर सर प्लीज तुम्ही नको, तुम्ही नको सर. कारण 2 जण होते त्याच्यापैकी व्यक्तिविशेष होता म्हणून त्याच्यासाठी द. ज्यावेळेस आपण 2 मधला एक पर्टिक्युलर सांगतो, आता समजा याचं चव्हाणचं नाव आहे, याचं तुझं नाव काय बाळा? आदित्य. आता ते 4 आदित्य आहेत, तो 9वीतला आदित्य, तेव्हा द येणार. द बॉय इन द 9th क्लास. 88वा प्रश्न होता, सॉरी सर. 88. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. A. Are you afraid of fat dogs? Question mark. Yes, they horrify me. Full stop. B होतं. Are you afraid of the fat dogs? Question mark. Yes, exclamatory mark. They horrify me. Full stop. C होतं. Comma into inverted comma. Are you afraid of fat dogs? Question mark. Comma into inverted comma complete. परत comma into inverted comma. Yes. काय म्हणतात? स्वल्प वेळ राहतात. They horrify me. आणि एक्सप्लेनेटरी हे सॉरी पंक्च्युएशन एक कमी पूर्ण केलं. द मध्ये याच्यामध्ये आर यू अफ्रेड ऑफ फॅट डॉग? क्वेश्चन मार्क. यस दे हॉरिफाय मी. याचं उत्तर होतं सी. 89वा प्रश्न होता, चूज द करेक्ट आन्सर. द लास्ट मील ऑफ द डे. पर्याय होते अ डिनर, बी ब्रेकफास्ट, सी लंच आणि डी सपर. याचं उत्तर होतं ए डिनर. ब्रेकफास्ट केव्हा घेतला जातो? सकाळी. लंच आणि सफर सरांना उत्तर सर सफर सफरला आपण हे मलाही काही आलं नाही, बघतो थोडा. नंतर 90 होतं चूज द करेक्ट स्पेलिंग. ए परफॉर्मन्स, बी परफॉर्मन्स, सी परफॉर्मन्स. त्यानंतर बी परफॉर्मन्स मी सांगू शकत PERFORMANC हे याचं उत्तर होतं. बी होतं. 91 निष्पाप या शब्दाची संधी ओळखा. पर्याय होते निश अधिक पाप, ब होते नि अधिक पाप, क निश अधिक पाप आणि ड होते निष्प अधिक आप. तर याचं उत्तर आहे ब नि अधिक आप. जे तो विसर्ग होता त्याचं संधी होऊन निष्पाप होऊन जाते. 92 होतं गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? अ गोडवा, ब गोड, क मधुर, ड रसा. तर त्याचं उत्तर होतं अ गोडवा. मधुर आणि रसा हे समानार्थी आहे, पण गोड पासून गोडवा बनला. मधुर पासून काय बसेल म्हणेल भाववाचक नाम? कोणी सांगेल? माधुरी नका सांगा, माधुर्य. 93 वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. अ वाघीण. याच्यामध्ये घीला पहिली वेलांटी होती, दुसरं वाघीण, तिसरं व्याघ्रीण आणि ड वाघीण. घीला दुसरी वेलांटी होती, त्याचा पर्याय ड वाघीण. 94 होता तई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? अ पंचमी, ब सप्तमी, क षष्ठी आणि द तृतीय. याचं उत्तर कोणी सांगू शकेल? सप्तमी. द्वितीयाचे सलाना सलानार्थी. तृतीयाचे चतुर्थीचे, पंचमीचे ऊन ऊन तून पासून पेक्षा पण षष्टीचे चा ची ची च्या षष्टी. सप्तमीचे तय्या आणि संबोधनचे हे नो. 95 संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? अ होतं मी ग्रंथ वाचतो, ब रामा खोटे बोलतो, क ती हसली स्वल्पविराम ती फसली आणि ड मी गावाला जात आहे. तर उत्तर होतं ड मी गावाला जात आहे. जात आहे संयुक्त क्रियापद. 96 तो फार हळू बोलतो. वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. पर्याय होते अ हळू, ब तो, क फार आणि ड बोलतो. तर त्याचा पर्याय होता अ हळू. 97 होतं जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन. या वाक्यातील उभयन्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ होतं उद्देशबोधक, ब संकेतबोधक, क स्वरूपबोधक आणि ड
ड कारणबोधक. पहिल्यांदा मी एक प्रश्न विचारतो की त्यातली उभ्यान्वय अव्यय कुठली? जर तर ह्या वाक्यामध्ये जर शाळेत सुट्टी मिळेल तर मी तुमच्याकडे येईल, याच्यामध्ये जर तर ही उभ्यान्वयी अव्यय आणि संकेत बोधक आहे. जर झालं तर होईल. म्हणजे पहिला प्रश्न आहे की उभ्यान्वयी अव्यय आपल्याला ओळखता आला पाहिजे, मग त्याचे प्रकार आहेत. म्हणून आहे, कधी कधी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे पण वापरलं जातं आणि पण वापरलं जातं. फक्त वाक्य वाचता आली पाहिजे, तुमचं वाचन पाहिजे. 98वा प्रश्न होता तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. या वाक्यातील प्रकार ओळखा. अ संयुक्त वाक्य, ब मिश्र वाक्य, क केवळ वाक्य की ड शुद्ध वाक्य. त्याचा पर्याय होता संयुक्त वाक्य. उभयान्वयी अव्यय होतं म्हणून. म्हणून हे आपल्याला कळलं पाहिजे कुठलं वाक्य केवळ वाक्य, कुठलं संयुक्त आहे, कुठलं मिश्र वाक्य. 99वा प्रश्न होता की पुढील पैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्द सदती कोणती ते ओळखा. अ राघव सौभद्र कायिक उत्कंठित. ब होतं नवीन राजकीय जडत्व आणि श्रीमान. क होतं लौकिक आनंदित पुढील आणि महत्व. आणि ड होतं भरडा मातकट शेतकी आणि बोळसर. याचा पर्याय आहे ड भरडा मातकट शेतकी आणि बोळसर. हे मराठी शब्द आहेत. पहिल्याचे राघव हा रघु या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. सौभद्र हा सुभद्रा या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. कायिक हा काया या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. ब मधलं जडत्व जड आणि श्रीमंत याच्यावर या संस्कृत शब्दावरून ते शब्द आलेले आहेत. कुलीन हा कुल या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. याचा पर्याय ड हे बरोबर होतं. 100वा प्रश्न होता त्याच्यामध्ये जोड्या जोडवायच्या होत्या. अ गटामध्ये आणि ब गटामध्ये. अ गटामध्ये अ कमळ, ब काळोख, क चंद्र आणि ड दिवस. आणि त्याचे पर्याय होते अ तम, 2 अहन, 3 पद्म आणि 4 इंदू. तर त्याचं पर्याय होता क 3 1 4 2. म्हणजे कमळला पद्म म्हणतात, काळोखला तम म्हणतात, चंद्रला इंदू म्हणतात आणि दिवसला अहन म्हणतात. अशा प्रकारे आपली एक आपण अनालिसिस झालेलं आहे. तुम्हाला ते कदाचित काही लोकांना आवडलं नसावं असं वाटतंय, पण शेवटी तुम्हाला जर म्हणजे एक्झाम द्यायची आहे ती तुम्ही काय सोडवलं हे पण माहिती पाहिजे. तर तुम्ही मला शांततेने ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि जे स्टेजवरील सर्व लोक आहेत, आमचे काही शिक्षक आहेत, त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.